नमस्कार मित्रांनो, मी गणेश कदम आपल्या सर्वांचं आजच्या सेशनमध्ये स्वागत करतोय। मित्रांनो, पुढे जायच्या आधी मी माझी ओळख करून देतो। माझं नाव गणेश कदम, बाय क्वालिफिकेशन बीई मेकॅनिकल झाले, त्यानंतर एमबीए केलं, काही बिझनेसेसना कन्सल्ट केल्यानंतर 4 पैसे आले आणि ते पैसे मी कुठेतरी इन्व्हेस्ट करायचा प्रयत्न केला। आणि ज्यावेळेला आपण प्रयत्न करतो, पहिल्यांदा मार्केटमध्ये येतो, सगळ्यांची स्टोरी काय आहे, कॉमन आहे की मला सुरुवातीलाच काय झाला, लॉस झाला। आता त्या लॉस झाल्यानंतर मी माझ्या मेंटॉरला भेटलो। माझ्या मेंटॉरने मला एक गोष्ट चांगली शिकवली, ती म्हणजे काय की जर आपल्याला चांगलं आउटपुट पाहिजे असेल तर पहिल्यांदा आपल्याला चांगलं इनपुट द्यायला पाहिजे। ॲग्री और डिसॲग्री तुम्ही लगेच चॅट बॉक्समध्ये सांगू शकताय। सो माझ्या मेंटॉरचं ऐकून तिथून मी शिकायला चालू केले। भारतातील मोस्ट ऑफ द 70% वर्कशॉप जे आहेत हे झालेत। आतापर्यंत 12 वर्कशॉप झालेले आहेत। त्यामध्ये इंटरनॅशनल ट्रेनिंगमध्ये मी असं म्हणेन की कर्टनी स्मिथ आणि टॉम स्नॅसनॉफ यांचे पण वर्कशॉप झालेले आहेत। त्याचबरोबर बरेचशा ऑप्शन कॉन्क्लेव्ह आणि ट्रेडर्स कार्निवलची सिरीज पण कंप्लीट केली। त्यानंतर मी सुरतला 6 महिने ॲज अ डेस्कसाठी जॉईन केलं होतं। ज्यावेळेला डेस्कमध्ये गेलो त्यावेळेला मला लक्षात आलं की मार्केट जे आहे हे रिटेल ट्रेडरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने एका वेगळ्या पद्धतीने काम करतं आणि इन्स्टिट्यूशनल ट्रेडरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने एक वेगळ्या पद्धतीने काम करतं। त्यानंतर इन्स्टिट्यूशनल ट्रेडिंगमध्ये पण सक्सेस मिळवलं। पुण्यामध्ये आलो, पुण्यामध्ये स्वतःचा डेस्क चालू केला आणि तो डेस्क पण सक्सेसफुली आता काय करतोय, चालू करतोय। नियर अबाउट 25 CR ऑलरेडी ऑप्शन्समध्ये मॅनेज होत आहेत। सो दिस इज ऑल अबाउट मी। यानंतर मला मित्रांनो आजच्या अतिशय महत्त्वाच्या गेस्टला भेटायला आवडेल, म्हणजेच तुम्हाला भेटायला आवडेल। तुमचं नाव काय आणि कोणत्या सिटीमधून पार्टिसिपेट केलेलं आहे मला चॅट बॉक्समध्ये सांगा। ओमकार सर फ्रॉम पुणे, वेलकम। विशाल फ्रॉम मुंबई, वेलकम। ओके, त्यानंतर साहिल, वेलकम। ओके, वीर सर फ्रॉम सातारा, वेलकम। मी पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्राचं आजच्या सेशनमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, नॉर्मली सगळ्या ट्रेडर्सचा एकच क्वेश्चन असतो, तो म्हणजे काय की सर ऑलरेडी तुम्ही ज्यावेळेला मार्केटमधून पैसे कमवताय तर तुम्ही हे ट्रेनिंग का घेता। तर मित्रांनो याचं एकमेव रिझन आहे की आम्हाला भारतातील सगळ्यात मोठा प्रॉप डेस्क जो आहे तो इथं तयार करायचा आहे। त्याचीच पहिली प्रोसेस जी आहे ही आपण ट्रेनिंगच्या माध्यमातून करतोय। कारण की जर आम्हाला भारतातील सगळ्यात मोठा प्रॉप डेस्क तयार करायचा असेल तर त्यासाठी कोणाची गरज असणार आहे, तर ट्रेडर्सची असणार आहे। आणि हे ट्रेडर्स कुठेही बाजारामध्ये मिळत आहेत का, नाही, तर त्यांना तयार करावं लागतंय। यासाठीच आम्ही हे ट्रेनिंग प्रोग्राम जे आहेत हे अरेंज केलेले आहेत। सो मित्रांनो, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुमच्यापैकी किती लोकांना फायनान्शियल इंडिपेंडेंट अँड रिटायर्ड अर्ली व्हायचं आहे। जर व्हायचं असेल तर चॅटबॉक्समध्ये FIRE असं टाईप करा। म्हणजेच काय, तर फायनान्शियल इंडिपेंडन्स अँड रिटायर्ड अर्ली। जर मित्रांनो तुम्ही याच्यासाठी इथं पार्टिसिपेट करत असाल तर मी असं सांगू इच्छितो की येस, युअर वेलकम, तुम्ही राईट प्लॅटफॉर्मला आलेला आहात। ओके, त्याचबरोबर काही लोक जे आहेत ते म्हणतील की आम्हाला फायनान्शियल इंडिपेंडन्स नको आहे, पण ॲटलिस्ट ट्रेडिंग करून मला मंथली मिनिमम 3 लाख रुपीज अर्न करायचे आहेत, तरी तुम्ही मित्रांनो राईट प्लॅटफॉर्मवरती आहात। ओके, आजचा हा सेशन कोणासाठी आहे, तर जे लोक बिगिनर्स आहेत, ओके, त्यांच्यासाठी पण हा सेशन आहे। कारण की या सेशनमध्ये अगदी आपण बेसिक पासून सुरुवात करणार आहे। त्यानंतर असे ट्रेडर्स ज्यांना मार्केटमध्ये ग्रो करायचं आहे किंवा असे ट्रेडर्स ज्यांनी मार्केटमध्ये थोडाफार लॉस केलेला आहे त्यांच्यासाठी पण हा सेशन आहे। त्याचबरोबर काही मार्केट प्रोफेशनल्स असतील त्यांच्यासाठी पण हा सेशन अवेलेबल असणार आहे। आता बऱ्याचशा लोकांना हा प्रश्न पडेल की मार्केट प्रोफेशनल हा सेशन का अटेंड करतील। तर मित्रांनो, जर बघायला गेलं, जसं इंजिनिअरिंग नंतर मी इंजिनिअरिंग केलं, त्यानंतर ज्यावेळेला इंडस्ट्रीमध्ये गेलो त्यावेळेला लक्षात आलं की आपण जे शिकलो स्कूल कॉलेजेसमध्ये ते सगळं जे होतं ते आउटडेटेड होतं। मित्रांनो, मार्केटमध्ये पण असंच होतं की इथं ज्या काही एक्झाम दिल्या जातात, NISM सिरीज 8 असू दे किंवा रिसर्च ॲनालिस्ट असू दे, यामध्ये जो काही सिलेबस आहे हा सगळा 1960-70च्या काळामध्ये शिकवला जाणारा सिलेबस आहे। मोस्ट ऑफ दी सगळं वेटेज जो आहे हा फंडामेंटलवरती आहे आणि मॉडर्न ट्रेडिंग टेक्नॉलॉजीज यामध्ये वापरल्या जात नाहीत। आता बरेचसे लोक विचारतील की मार्केटमध्ये मला पार्टिसिपेट करायचं आहे तर किती वेळ द्यावा लागेल। तर मित्रांनो, मार्केट जे आहे, मार्केटमध्ये जर आज बघायला गेलं तर एवढा सगळ्या टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत की फक्त आठवड्यातून 5 मिनिटं जरी दिली तरी सुद्धा आपण मार्केटमधून एक चांगला कन्सिस्टंट अर्निंग जो आहे तयार करू शकतोय। जर तुम्ही आठवड्यातून एक चहा प्यायला जेवढा वेळ देता तेवढाच वेळ जरी मार्केटमध्ये दिला तरी सुद्धा गुड इनफ आहे। म्हणजेच मार्केटमध्ये तुम्ही फुल टाइम करू शकता, पार्ट टाइम करू शकता किंवा ऑकेजनली पण पार्टिसिपेट करू शकता। मित्रांनो, कोणत्याही फील्डमध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर कोणत्या गोष्टीची सगळ्यात जास्त गरज आहे मला चॅट बॉक्समध्ये सांगू शकताय का। येस, काय वाटतंय की असं कोणतं स्किल
आपल्याकडे असलं पाहिजे, जेणेकरून आपण स्टॉक मार्केटमध्ये किंवा कोणत्याही फील्डमध्ये सक्सेसफुल होऊ शकतोय. ओके, नॉलेज, ओके, पैसे, राईट, स्ट्रॅटेजी, अरे वा, ठीक आहे, टेक्निकल ॲनालिसिस, बरोबर. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी तर लागणारच आहेत, पण त्याच्यापेक्षा पण अतिशय महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती मला असं वाटते की ती म्हणजे कमिटमेंट. जर समजा आपल्याजवळ काहीच नॉलेज नाही आहे पण आपण कमिटेड आहे, ओके, मार्केट शिकण्यासाठी, तर आपण ते नॉलेज ॲक्वायर करू शकतोय का? येस, डेफिनेटली करू शकतोय. कारण का की इंटरेस्टेड लोक भरपूर असतात. इंटरेस्टेड लोकांचा इंटरेस्ट फक्त पहिली अडचण येऊपर्यंतच टिकून राहतो, त्यानंतर ते लोक काय करतात, इंटरेस्ट सोडून जातात. मार्केटमध्ये पार्टिसिपेट करणारे भरपूर आहेत, पण आपल्याला काय करायचं आहे, कमिटेड राहायचं आहे आणि टिल द एंड आपल्याला थांबायचं आहे. मित्रांनो, तुम्ही खरंच मला सांगा, इंटरेस्टेड आहात की कमिटेड आहात? कमिटेड असाल तर चॅटबॉक्समध्ये लगेच सी टाईप करा, म्हणजे तुम्ही कमिटेड आहात आणि टिल द एंड माझ्यासोबत राहणार आहात, पुढचा 1.5 ते 2 तास माझ्याबरोबर इन्व्हेस्ट करणार आहात, हे तुम्ही मला कमिटमेंट करताय. परफेक्ट. मित्रांनो, यासाठीच म्हटलं जातं की कमिटेड लोक जे आहेत हे नेहमी जिंकतात. आता मित्रांनो, तुम्ही मला कमिटमेंट दिली, त्या बदल्यात मी पण तुम्हाला काहीतरी द्यायला पाहिजे, राईट? ठीक आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला काही प्रॉमिस करतोय. तर पहिल्यांदा मित्रांनो, पटकन तुम्ही मला सांगा की तुम्हाला काय वाटतंय की वयाच्या 60 वर्षापर्यंत, ठीक आहे, किती लाख किंवा किती करोड रुपये तुम्ही कमवू शकताय? म्हणजेच मला विचारायचं आहे की तुमचं फायनान्शियल पोटेन्शियल काय आहे? पटकन चॅटबॉक्समध्ये सांगा, किती लाख किंवा किती करोड आहे. नॉट नेसेसरी की आपल्याला एकदम टू द पॉइंट 19,495 रुपये वगैरे पाहिजेत. ओके, रॅन्डम आकडा लिहिला, 1 करोड 2 करोड तरी सुद्धा चालू शकतंय, राईट? म्हणजे आपण इथं चेक करतोय की आपलं फायनान्शियल पोटेन्शियल किती आहे, राईट? सगळ्यांनी चॅटबॉक्समध्ये टाकलं का? येस, पटकन चॅटबॉक्समध्ये टाका. आणि आता माझं तुम्हाला प्रॉमिस काय आहे, तर मित्रांनो, पुढच्या 2 तासामध्ये तुमचं जे काही फायनान्शियल पोटेन्शियल आहे, ठीक आहे, हे मी कमीत कमी 10x करणार आहे. तुम्हाला चालेल का? आवडणार असेल तर चॅटबॉक्समध्ये येस असं टाईप करा. म्हणजे जे काही तुम्ही आकडे टाकलेले आहेत 1 करोड 2 करोड, तर हे पुढच्या 2 तासामध्ये कमीत कमी 10x होतील, राईट? एक्साइटेड आहात? एक्साइटेड असाल तर चॅटबॉक्समध्ये पटकन ई असं टाईप करा. परफेक्ट, परफेक्ट. मित्रांनो, तुम्ही खूप छान पार्टिसिपेट करताय. अशाच पद्धतीनं एनर्जी काय करायची आहे आपल्याला या सेशनमध्ये ॲड करायची आहे, कारण की एनर्जी जितकी हाय असेल तेवढी आपल्याकडे वेल्थ लवकर अट्रॅक्ट होते, राईट? मित्रांनो, मला असं वाटतं की शेअर मार्केट किंवा हे फायनान्शियल एज्युकेशन जे आहे हे सगळ्यांनीच शिकलं पाहिजे. तुम्हाला पण असं वाटतंय का? वाटत असेल चॅटबॉक्समध्ये येस असं टाईप करू शकताय. माझं म्हणणं आहे की शेअर मार्केट सगळ्यांनी शिकलं पाहिजे. त्याचे महत्त्वाचे 3 कारण आहेत. पहिलं कारण काय की जर समजा मित्रांनो आपल्याला सगळे आपले प्रॉब्लेम एका कागदावरती लिहा म्हणून सांगितलं किंवा 10 प्रॉब्लेम लिहा म्हणून सांगितलं, तर त्यापैकी 10 पैकी 9 प्रॉब्लेम जे आहेत हे आपले पैशाच्या रिगार्डिंग आहेत. ॲग्री और डिसॲग्री? ॲग्री करत असाल तर चॅटबॉक्समध्ये येस असं टाईप करा. म्हणजे आपण इथं काय बघतोय की 10 पैकी 9 प्रॉब्लेम पैशांच्या रिगार्डिंग आहेत. काही लोक हे ॲग्री करतील की आजपासून 10 वर्षापूर्वी पण हीच कंडिशन होती, माईट बी आपण याचं सोल्युशन नाही काढलं तर आज नंतर पुढच्या 10 वर्षानंतर पण हीच सिच्युएशन राहू शकते. बरोबर आहे का? आणि ज्या वेळेला याच्या बाबतीत आपण डिस्कशन करतोय तर कुठल्याही स्कूल, कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीमध्ये याच्यावरती गायडन्स केला जात नाही. म्हणजे माझा पगार किती असला पाहिजे किंवा आलेला पगार तो मी कसा मॅनेज करायचा, कोणते इन्शुरन्स घ्यायचे, कोणता पगार, कोणते म्युच्युअल फंड घ्यायचे, ओके, याच्या बाबतीत कोणी सांगतंय का? नाही सांगत. आणि बऱ्याच वेळेला घरामध्ये पण पैशांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्या इकडे टॅबू मानलं जातंय, राईट? आता मित्रांनो, आपण दुसरं रिझन बघूया की मला फायनान्शियल एज्युकेशन का घेतलं पाहिजे. जर मित्रांनो तुम्हाला विचारलं की आत्ता घर खर्चासाठी किती अमाऊंट लागते, मला चॅटबॉक्समध्ये सांगा. म्हणजे महिना घर खर्च चालवण्यासाठी आपल्याला किती अमाऊंट लागते? येस, ओके, 25,000, 1,00,000, 50,000, 60,000. ओके, आपण एक ॲव्हरेज पकडू 50,000. चालेल का कॅल्क्युलेशन सोपं होण्यासाठी? ठीक आहे. जर समजा आपण असं कन्सिडर केलं की आत्ता महिन्याला मला 50,000 रुपये लागत आहेत, ओके, आजपासून 10 वर्षापूर्वी जर आपण बघितलं तर आपल्याला किती अमाऊंट लागत होती, तर साधारणतः 25,000च्या रेंजमध्ये लागत होती. ओके, याचा आणि मोदींचा काहीही संबंध नाही, नाहीतर भक्त लोक लगेच उठून बसतील. ओके, आपण इथं काय करतोय,
आपण इथं फायनान्स शिकण्यासाठी आलोय, म्हणजे महागाई जी मागच्या 10 वर्षामध्ये वाढली त्याच्यानुसार आधी 25,000 रुपये लागत होते, आता किती लागत आहेत? 50,000 रुपये लागत आहेत. आणि सेम पद्धतीने बघितलं तर याच्या 20 वर्षापूर्वी किती अमाऊंट लागत होती? तर साधारणतः 12,500 रुपये लागत होती. राईट, म्हणजे प्रत्येक 10 वर्षानंतर अमाऊंट काय होते? डबल होते. तर मित्रांनो बघा, जर आत्ता 50,000 रुपये लागत आहेत तर आजपासून पुढे 10 वर्षानंतर आपल्याला किती अमाऊंट लागेल? 1 लाख रुपीज लागतील. आणि 20 वर्षानंतर किती लागेल? तर मिनिमम 2 लाख रुपये लागतील. राईट. सो मित्रांनो, मला आता तुम्हाला विचारायचं आहे, तुमच्यापैकी किती लोकांनी असं प्लॅनिंग केलेलं आहे की आपल्याला काहीही काम न करता आजपासून 20 वर्षानंतर 2 लाख रुपये पॅसिव्ह पद्धतीने मिळतील? किती लोकांकडे प्लॅनिंग आहे? असेल तर येस असं टाईप करा, नसेल तर नो असं टाईप करा. बघायला गेलं तर 98% लोकांकडे हे प्लॅनिंगच नाही आहे, किंवा या पद्धतीने कधी विचारच नाही केला की महागाईनुसार मला किती अमाऊंट लागणार आहे. राईट. आता बऱ्याचशा लोकांना हे ऐकून टेन्शन आलं असेल, पण मित्रांनो घाबरू नका, याचा आन्सर पण काय होणार आहे? आजच्या सेशनमध्येच मिळणार आहे. चालेल का? येस. आता तिसरं रिझन बघणार आहे, ज्यामुळं मला असं वाटतं की शेअर मार्केट सगळ्यांनीच शिकलं पाहिजे, आणि हे रिझन खूप महत्त्वाचं आहे. जाणून घेण्यासाठी इंटरेस्टेड आहात का? असाल चॅटबॉक्समध्ये आय असं टाईप करा. आता हे तिसरं रिझन म्हणजे काय आहे? तर बघायला गेलं तर वॉरेन बुफेट, जिम सिमॉन या सगळ्यांनी या मेथडचा वापर केलेला आहे. याच्या मागे एक प्रिन्सिपल काम करतो. तो सिक्रेट प्रिन्सिपल काय आहे? कोणी सांगू शकताय का चॅटबॉक्समध्ये? तर मित्रांनो, हे जे सिक्रेट प्रिन्सिपल आहे त्याच्या बाबतीत अल्बर्ट आइन्स्टाईन पण काय म्हणतात की हे जगातलं 8वं आश्चर्य आहे, याचा जर आपण वापर केला आपल्या लाईफमध्ये तर आपण काय करू शकतोय? भरपूर वेल्थ क्रिएट करू शकतोय. आणि हे प्रिन्सिपल जे आहे त्याचं नाव आहे कंपाऊंडिंग इंटरेस्ट. आता कंपाऊंडिंग इंटरेस्ट म्हटलं तर मराठीमध्ये याला चक्रवाढ व्याज असं म्हटलं जातं. पण आपल्याला शाळेमध्ये चक्रवाढ व्याज शिकवलं का? यस, शिकवलं. पण आपलं दुर्दैव हे की आपल्याला हे सांगण्यात आलं की चक्रवाढ व्याज पद्धतीनं सावकार शेतकऱ्याला कर्ज देतो, आणि त्यामुळं शेतकरी कधीही सावकाराचं कर्ज काय करू शकत नाही? फेडू शकत नाही. त्यामुळं आपल्याला चक्रवाढ व्याज वापरलं नाही पाहिजे हे आपल्याला शिकवलं. पण आपल्याला कोणी हे सांगितलं नाही की त्याच चक्रवाढ व्याजाचा वापर मी माझ्या समृद्धीसाठी कशा पद्धतीनं करायला पाहिजे. आता हेच कंपाऊंडिंग जर मला वापरायचं झालं तर आपण काही उदाहरण घेऊन बघूया की हे आश्चर्य का आहे, जगातलं 8वं आश्चर्य का म्हणतायत अल्बर्ट आइन्स्टाईन, ते पण आपण बघणार आहे. पण त्याआधी मला तुम्हाला विचारायचं आहे मित्रांनो, जर समजा आपल्याकडे काही पैसे येत आहेत आणि आपण सेव्ह करायचे झाले तर ते कुठे सेव्ह करणार आहे? येस, बँकेमध्ये ठेवणार आहे. म्हणजे मला विचारायचं आहे, बँकेमध्ये पैसे ठेवले तर पैसे वाढतात की कमी होतात? येस, किती लोकांना वाटतंय की पैसे वाढतात? राईट. एक उदाहरण घेऊन बघूया. जर समजा माझ्याकडे हे एक रिमोट आहे आणि 2025 साली याची किंमत आहे 100 रुपये. किती आहे? 100 रुपये. आता हे रिमोट मी यावर्षी घ्यायच्या ऐवजी काय केलं? हे 100 रुपये बँकेमध्ये ठेवले. ओके. तर मला बँकेमध्ये काय होणार? याच्या बदलीत व्याज मिळणार. किती व्याज मिळेल? ते साधारणतः 6% अराउंड मिळेल. त्यामध्ये पण कॅपिटल गेन वगैरे होणार आहे. आणि 2026 साली याची किंमत किती असेल? जर समजा ॲव्हरेज 6 ते 7% जरी महागाई वाढली तर हा 2025 ला कितीला येत होता? तर साधारणतः याची कॉस्ट होती 100 रुपये. 2026 ला कितीनं वाढेल? तर साधारणतः हा 107 रुपयाच्या रेंजमध्ये मिळू शकतोय. आता मला विचारायचं आहे बघा की ज्या वेळेला 2025 ला माझ्याकडे 100 रुपये होते आणि त्यामध्ये मी हा रिमोट घेऊ शकत होतो, पण 2026 मध्ये बघायला गेलं तर तेच पैसे मी बँकेत ठेवल्यामुळे माझे पैसे काय झाले? कमी झाले. ज्यावेळेला याची व्हॅल्यू, बँकेत ठेवलेल्या अमाऊंटची व्हॅल्यू मला 106 रुपये मिळते आणि याची किंमत किती आहे? 107 रुपये. म्हणजे मी 2026 साली हे रिमोट घेऊ शकतोय का? नाही. आता तुम्ही मला सांगा, बँकेमध्ये पैसे ठेवल्यानंतर वाढले की कमी झाले? येस. किती लोकांसाठी हा आय ओपनिंग आहे? चॅटबॉक्समध्ये ई असं टाईप करू शकताय आय ओपनिंग असेल तर. परफेक्ट. आता बरेचशा लोकांना माहिती नसेल तर मी सांगू इच्छितो, बँकेमध्ये जर आपण अमाऊंट ठेवतोय तर 5 लाखापेक्षा जास्त अमाऊंट जी आहे त्याची गॅरंटी बँक पण काय करत नाहीये? घेत नाही. आता मित्रांनो, आणखीन एक इंटरेस्टिंग टॉपिक मला इथं डिस्कशन करायचं आहे. तो म्हणजे काय की भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण आहे हो? येस,
मुकेश अंबानी कॉमन आन्सर असेल किंवा काही वेळेला गौतम अदानी असतील, राईट. सो मित्रांनो, मला तुम्हाला विचारायचं आहे की यांचे पैसे कुठे आहेत, म्हणजे हे भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कसे आहेत, म्हणजे यांचा बँक बॅलन्स सगळ्यात जास्त आहे म्हणून हे सगळ्यात जास्त श्रीमंत आहेत, की यांच्याकडे असलेल्या शेअरची किंमत ही सगळ्यात जास्त आहे म्हणून हे भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत, राईट. तर मित्रांनो, अंबानी असू दे किंवा अदानी असू देत, यांच्याकडे असलेल्या शेअरची किंमत जास्त आहे म्हणून हे भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत. तसंच जगातील सगळ्यात जास्त श्रीमंत असणारे व्यक्ती आहे इलॉन मस्क, कारण की त्याच्याकडे असणाऱ्या शेअरची किंमत काय आहे, सगळ्यात जास्त आहे. आता जगातील श्रीमंत लोकांची यादी शेअर मार्केटमधल्या त्यांच्या असलेल्या संपत्तीवरून बऱ्याच वेळेला डिसाईड होते आणि आजच्या घडीला पण बरेचसे लोक स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला काय करतात, घाबरत आहेत, राईट. मित्रांनो, आज बघायला गेलं तर डेव्हलप कंट्रीजमध्ये नियर अबाउट 40 to 60% लोक काय करतात, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. पण इंडियामध्ये डायरेक्ट और इनडायरेक्ट बघायला गेलं तर हार्डली 6 to 7% लोक काय करतात, मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणजे स्कोप ऑफ बिझनेस काय आहे, भरपूर आहे. आता ज्या वेळेला लोकांना माहिती नसते त्यावेळेला लोक त्याला काय करतात, घाबरतात. जसं उदाहरण घेतलं तर पहिल्यांदा LPG गॅस घरामध्ये आला त्यावेळेला लोक त्याला घाबरत होते, म्हणजे असं म्हणत होते की हा बॉम्ब आहे आणि हा बॉम्ब मी घरामध्ये कशाला आणायचा, राईट. पण आजच्या घडीला बघायला गेलं तर प्रत्येक घरामध्ये हा LPG आहे. काय रिझन आहे की हा LPG आपल्याकडे आहे, किंवा सुरुवातीच्या वेळेला आपण बघू शकतो की इलेक्ट्रिसिटी पण लोक घरामध्ये आणण्यासाठी काय करत होते, घाबरत होते. पण आजच्या घडीला प्रत्येक घरामध्ये काय आहे, इलेक्ट्रिसिटी आहे. म्हणजे याचा अर्थ काय की आपल्याला रिस्क जर आपण मॅनेज केली तर आपण त्याचा बेनिफिट काय करू शकतोय, चांगल्या पद्धतीनं घेऊ शकतोय. आणखीन एक उदाहरण घ्यायचं झालं तर जगातलं सगळ्यात रिस्की व्हेइकल कोणतं आहे, तर ते आहे टू व्हीलर. आणि आज बघायला गेलं तर आपल्याला ते रिस्की व्हेइकल पण वाटत नाही. आपण गाडी चालवता बऱ्याचशा वेळेला चॅट पण करतो आणि आपल्याला त्याच्या बाबतीत काहीही वाटत नाही. म्हणजे आपल्याला काय झालं, त्या गोष्टी स्किलफुल झालेल्या आहेत. आता नवीन असताना फिअर ऑफ अननोन असणं हे कॉमन आहे. फिअर ऑफ अननोनचीच बऱ्याचशा वेळेला लोकांना भीती वाटते. पण जर ती गोष्ट आपण समजून घेतली, जाणून घेतली, तर हे फिअर ऑफ अननोन काय होतंय, कमी होतंय आणि आपला कॉन्फिडन्स वाढतोय. तर मित्रांनो, तुम्हाला पण मार्केटच्या बाबतीत आणखीन जाणून घेऊन फिअर ऑफ अननोन कमी करायला आवडेल का? आवडणार असेल तर चॅटबॉक्समध्ये के टाईप करा, के फॉर नॉलेज. आता नवीन लोक जे आहेत हे नॉर्मली मार्केट वरती जाते म्हणून जास्त घाबरत नाहीत, तर खाली पडते म्हणून घाबरतात. आपण पूर्ण इतिहास बघूया. 1992ला मार्केट ज्यावेळेला चालू झालं हर्षद मेहताच्या वेळेला, त्यावेळेला काय झालं, मार्केट क्रॅश झालं. ओके, पुन्हा काय झालं, मार्केट वरती आले, आपण बघू शकतोय. त्यानंतर बघा 2000 साली .com बबल झाला, त्यावेळेला क्रॅश झालं होतं, पुन्हा मार्केट काय झालं, वरती आलं. त्यानंतर 2008 साली आपण बघू शकतो लेमन ब्रदर क्रायसिसच्या वेळेला पण काय झालं, मार्केट खाली पडलं होतं, पुन्हा वरती आलं. 2016 साली पण तीच गोष्ट झाली. कोविडमध्ये पण बघा मित्रांनो, मार्केट काय झालं, खाली आलं होतं, पुन्हा मार्केटनं न्यू हाय बनवलेला आहे. ओके, आत्ता पण मार्केट जर खाली आलं तर काय होणार आहे, ते कालांतराने वरतीच जाणार आहे, राईट. आता सेम उदाहरण आपल्या घरामध्ये बघायला गेलं, आपल्या घरामध्ये समजा कुठलीही अडचण आली, ओके, तर ती आपण सॉल्व्ह करतो की नाही करतो, करणार, राईट. म्हणजे तसंच एखादी कंपनी आहे, उदाहरण घेतलं आपण TCS मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला. म्हणजे काय की ज्यावेळेला कंपन्यांचा उद्देश असतो काय, प्रॉफिट कमवणं, जर या कंपनीला प्रॉब्लेम म्हणजे काय की यांचा प्रॉफिट काय झाला, कमी झाला, तर यांचं टार्गेट काय असतं की पुन्हा प्रॉफिट काय झाला पाहिजे, वाढला पाहिजे. हे प्रॉफिट वाढवण्यासाठी त्यांनी हजारो लोकांना लाखो रुपये सॅलरी देऊन काय सांगितलेले की कंपनीचा प्रॉफिट वाढला पाहिजे. जर समजा या हजारो लोकांनी कंपनीचा प्रॉफिट नाही वाढवला तर ते काय करतील, ह्या 1000 लोकांना काढतील, नवीन लोक घेतील. पण ते काही केलं, जोपर्यंत प्रॉफिट चांगला होत नाही तोपर्यंत थांबणार आहेत का, नाहीत. म्हणजे ज्यावेळेला त्यांचा प्रॉफिट वाढेल त्यावेळेला कंपनीचे व्हॅल्यू पण काय होणार आहे, वाढणार आहे. जसं TCSच्या बाबतीत घडलंय तसंच 95% कंपन्यांच्या बाबतीत पण हेच घडणार आहे की त्या प्रॉफिटसाठी काम करणार आहेत. त्यामुळे 95% कंपन्या ज्या आहेत त्या हळूहळू काय होणार आहेत, वाढणार आहेत, राईट. जशा सगळ्या कंपन्या वाढणार आहेत तसं आपलं मार्केट पण काय होणार आहे, वाढणार आहे. त्यामुळे मजेमध्ये आम्ही काय म्हणतो की आदमी हो या मार्केट आखिरकार ऊपर ही जाना है. तुम्ही पण बिलीव्ह करताय का? करत असाल तर चॅटबॉक्समध्ये यू असं टाईप करा. ओके,
मित्रांनो, आता या कंपाऊंडिंगचा इफेक्ट कसा होतोय त्याच्या बाबतीत आपण थोड्याशा गोष्टी जाणून घेऊया. ओके, जर मी विचारलं की सगळ्यात मिनिमम सॅलरी किती असते, तुम्हाला चॅटबॉक्समध्ये सांगा. ओके, आता यामध्ये काही लोकांचा आन्सर आहे काय की 12,000 रुपये, काही लोक म्हणतील 10,000 रुपये. आता 10,000 रुपये किंवा 12,000 रुपये कमवणाऱ्या व्यक्तीला मी म्हटलं इन्व्हेस्टमेंट कर, त्याचा आन्सर काय असेल की सर आहेत ते पुरत नाहीत, कुठून इन्व्हेस्टमेंट करायची. बरोबर. आता हा झाला एक अप्रोच. एक दुसरा अप्रोच काय आहे की जो व्यक्ती 10,000 रुपयामध्ये जगू शकतोय तो व्यक्ती 9,000 रुपयामध्ये पण जगू शकतोय का? येस, डेफिनेटली जगू शकतोय. म्हणून त्याच्याकडून आपण काय केले, 1,000 रुपये घेतले. ओके, आणि ही आपल्याला काय करायचे, अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करायचे ज्याच्या माध्यमातून आपल्याला ॲन्युअली 30% गेन झाला. काही लोक म्हणतील की 30% जी अमाऊंट आहे ही जास्त आहे, पण मित्रांनो जर साधं गणित घेतलं तर बघा, ज्या वेळेला कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा स्मार्टफोन नव्हते त्या काळामध्ये वॉरेन बुफेटनी 20% घेतले होते. बरोबर आहे का? आपण आजच्या काळामध्ये एवढ्या सगळ्या मॉडर्न ट्रेडिंग टेक्नॉलॉजीज बरोबर आहे, तर ॲटलिस्ट आपण 30% तरी घेतले पाहिजेत. कारण की राकेश झुंझुनवालांनी पण काय केलं की मिनिमम 60% CAGR घेतलेला आहे किंवा जिम सिमॉननी 60% घेतलेला आहे. तर आपण ॲटलिस्ट असं स्किल ॲक्वायर करू की जेणेकरून मला ॲटलिस्ट वर्षाला काय मिळाले पाहिजे, 30% गेन झाला पाहिजे. चालेल का? राईट. आता हा 30% गेन आपण कशा पद्धतीने करू शकतो, स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करून, थोडीफार स्विंग ट्रेडिंग करून काय करायचं आहे, 30% गेन करायचा आहे. राईट. आणि तसं एखादा व्यक्ती जॉब करायला चालू करतो त्यावेळेला वयाच्या 25व्या वर्षी चालू करतो, म्हणजे पुढचे 35 वर्ष तो काय करणार आहे, इन्व्हेस्टमेंट करणार आहे. ओके, आणि प्रत्येक महिन्याला तो काय करतोय बघा, प्रत्येक महिन्याला 1,000 रुपये इन्व्हेस्ट करतोय. आणि जसा आपला प्रत्येक वर्षी पगार वाढतो त्या पद्धतीनं आपण काय केलं, 10% याच्यामध्ये ऍड केले आणि टोटल आपण बघूया की किती मिळतात. बघा इथं त्याने पुढच्या 35 वर्षामध्ये 32,52,000 रुपये इन्व्हेस्ट केले. मग तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो, किती रिटर्न मिळतील? मला चॅटबॉक्समध्ये सांगा एकदा, काय वाटतंय? 1 करोड, 2 करोड, ओके, 5 करोड, 10 करोड. ठीक आहे, बघूया आपण किती मिळत आहेत. तर मित्रांनो बघितलं तर ही जी अमाऊंट आहे ही आहे 187 करोड. बऱ्याचशा लोकांसाठी ही अनबिलिव्हेबल किंवा एवढी मोठी अमाऊंट असेल. काही लोकांना ही अमाऊंट पचणार पण नाही. राईट. पण मित्रांनो जर आपण याचे कॅल्क्युलेशन बघितले, जसं की आपण इथं बघू शकतोय, हे प्रत्येक कॅल्क्युलेशन जे आहे आपण काय केलं इथं व्हेरीफाय केलेलं आहे. ओके, त्याच्यानुसार आपण काय करू शकतो, 187 करोडपर्यंत पोहोचू शकतोय. ही आहे मार्केटची किंवा कंपाऊंडिंगची रिअल पॉवर. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की अल्बर्ट आइन्स्टाईन याला जगातलं 8वं आश्चर्य का म्हणतायत ते. राईट. अमेझिंग आहे का? असेल तर चॅटबॉक्समध्ये लगेच ए असं टाईप करा किंवा WOW असं टाईप करायचं आहे, म्हणजेच वाव. आता काही लोकांची अवस्था अशी असते की मी त्याला सांगितलं की बाबा तुला गणिताच्या पेपरमध्ये 100 पैकी 100 मार्क मिळतील. तो हातल्यात विचार काय करतोय, मला 100 पैकी 100 नको, 40 मिळाले तरी बस झाले. ओके, काही लोकांची अवस्था पण इथं अशीच आहे. मी म्हणतोय 187 करोड पाहिजेत का? हा 100 मार्काचा पेपर आहे. ओके, तर याच्यापैकी 40% मार्क मिळाले, गुड इनफ आहेत का? येस असतील तर येस असं टाईप करा. नॉट नेसेसरी की सगळ्यांनाच 187 करोडपर्यंत पोचायचं आहे. आता मित्रांनो याच्या नंतरचा टॉपिक जो आहे तो आपण बघणार आहे की फायनान्शियल इंडिपेंडन्स अँड रिटायर्ड अर्ली आपण कशा पद्धतीने होऊ शकतोय. म्हणजे जसं आपण पहिल्या उदाहरणामध्ये बघितलं की आपण काय केलं की प्रत्येक महिन्याला इन्व्हेस्टमेंट काय केली, ॲड करत गेलो, त्याच्यानुसार आपण 187 करोडपर्यंत जाऊ शकतोय. म्हणजे अगदी 10,000 रुपये कमवणारा व्यक्ती पण काय करू शकतोय, करोडोंचा नाही तर 100 करोडचा पोर्टफोलिओ अगदी आरामात बिल्ड करू शकतोय. आता आपण बघणार आहे की सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. जसं पहिल्या प्लॅनमध्ये आपण काय केलं, पैसे ॲड करत गेलो, दुसऱ्या याच्यामध्ये आपण काय करणार आहे, पैसे काढत जाणार आहे. आता मित्रांनो मला एवढं सांगा की सगळ्यांना मिळून एवढा तरी कॉन्फिडन्स आलाय का की ॲटलिस्ट आपण 2 करोडचा तरी पोर्टफोलिओ बिल्ड करू शकतोय. आता लगेच करायचं आहे का? नाही. 5 वर्ष घ्या, 10 वर्ष घ्या किंवा 15 वर्ष घ्या, चालेल का? ओके. आता जर समजा आपण 2 करोड रुपये कमवले तर त्यातून काय करायचं की प्रत्येक महिन्याला 0.5% अमाऊंट आपण काय करणार, काढून घेणार ॲज अ पेन्शन और पगार म्हणून. ओके, म्हणजे ही अमाऊंट किती होते, 1 लाख रुपीज होते. आता जर प्रत्येक महिन्याला मी 1-1 लाख रुपये काढून घेत असेल तर ही अमाऊंट जी आहे 2 करोड ही कधी ना कधी तर संपेल. काय वाटतंय? येस और नो?
बरेचसे लोक येस म्हणतात, पण मित्रांनो याचा आन्सर आहे नो. का नाही संपणार त्याचं रिझन बघा, की जर समजा मी प्रत्येक महिन्याला 0.5% बाजूला काढतोय, म्हणजे 12 महिन्यामध्ये मी काय केलं, 6% अमाऊंट बाजूला काढली, राईट. आता 6% अमाऊंट मी बाजूला काढली, जेवढा आपण 2 करोड कमवायचा कार्यक्रम केलेला आहे तो कशानुसार केलेला आहे, ॲटलिस्ट म्युच्युअल फंडमध्ये जरी ठेवले तरी आपल्याला काय होणार आहेत, 15% मिळणार आहेत. त्यातून मी 6% काय केले, वजा केले ॲज अ सॅलरी म्हणून, म्हणजे तरीसुद्धा माझ्याकडे काय झाले, 9% ॲडिशनल राहिले, जे मला महागाई बीट करून काय करणार, की माझ्या प्रिन्सिपलमध्ये प्रत्येक वर्षी ॲड होणार. म्हणजे जर मी एकदा या पद्धतीनं इथंपर्यंत पोहोचलो तर हे पैसे कधी संपणार आहेत का, कधीच नाही. जर आपल्यानंतर आपण पुढच्या पिढींना पण काय करू शकतो, या पद्धतीनं फायनान्शियल फ्रीडम देऊ शकतोय. तर मित्रांनो मला विचारायचं आहे, किती लोक तयार आहेत की पुढच्या 7 पिढ्यांपर्यंत चालणारी संपत्ती क्रिएट करायला? असाल तर चॅटबॉक्समध्ये 7 असं टाईप करा. किती लोकांचा हा फायर मोड ॲक्टिवेट झालेला आहे, त्यांनी चॅटबॉक्समध्ये फायर असं टाईप करायचं आहे. फायर म्हणजे आपल्याला कुठेही जाऊन आग लावायची नाहीये, तर काय करायचं आहे, फायनान्शियल इंडिपेंडन्स अँड रिटायर्ड अर्ली व्हायचं आहे. येस, फायर मोड ऑन, चॅटबॉक्समध्ये लगेच ड्रॉप करा. मित्रांनो मला तुम्हाला विचारायचं आहे, आता तुम्हाला पण वाटतंय का की शेअर मार्केट सगळ्यांनी शिकणं गरजेचं आहे? कारण की जेवढं आतापर्यंत डिस्कशन झालं त्यामध्ये मी शेअर मार्केटचा श पण नाही काढला. आपण जस्ट डिस्कशन काय केलं की पर्सनल फायनान्सेस किती इम्पॉर्टंट आहेत, राईट. बरोबर. आता आपण बघूया की शेअर मार्केटमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं पार्टिसिपेट होता येते. ओके, सो यामध्ये पहिली मेथड जी आहे ती आहे शेअर घ्यायचा आणि काय करायचा, वर्षानुवर्ष होल्ड करायचा, म्हणजे याला म्हटलं जातं काय, पोझिशनल ट्रेडिंग. त्यानंतर दुसरा प्रकार आहे त्याला म्हटलं जातं स्विंग ट्रेडिंग. यामध्ये साधारणतः आपण 4 दिवसांपासून ते 4 महिन्यांपर्यंत पोझिशन काय करतो, होल्ड करतो. त्यानंतर मित्रांनो तिसरा प्रकार आहे डे ट्रेडिंग. या डे ट्रेडिंगमध्ये आपण काय करतो की आज जर ट्रेड घेतलाय तर आजच्या दिवसामध्येच आपण ट्रेड काय करणार, क्लोज करणार. आणि तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे स्कॅल्पिंग. यामध्ये मित्रांनो आपण काय करतो, अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये आपला कार्यक्रम संपवून टाकतो. आता आपण एक उदाहरण घेऊया स्विंग ट्रेडिंगच्या बाबतीत. म्हणजे या उदाहरणामध्ये 2 लोक आहेत. यामध्ये ए हा व्यक्ती आहे, त्याने काय केलं की रिलायन्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि आपण असं कन्सिडर करू की रिलायन्सची किंमत किती आहे, 2000 रुपये आहे. एका वर्षानंतर याची किंमत किती झाली, 2300 रुपये झाली. म्हणजे या व्यक्तीने काय केला, 15%चा गेन केला. ओके, आता रिलायन्स बघायला गेलं तर चांगली कंपनी आहे का, येस चांगली आहे. फंडामेंटल चांगले आहेत का, येस चांगले आहेत. पण रिलायन्स जाताना वरती याच पद्धतीने गेला असेल का, तर नाही. तो प्रत्येक वेळेला वरती जाताना स्विंग हाय स्विंग लो या पद्धतीने काय केलं असणार आहे, वरती गेला असणार आहे. आता बी या व्यक्तीने काय केलं की एक चांगली मेथड वापरली, टेक्निकल अनालिसिस. त्यामध्ये त्याने इथं एंट्री केली, इथं एक्झिट केली, इथं एंट्री केली, ओके, इथं काय केलं, एक्झिट केलं, इथं एंट्री केली आणि इथं काय केलं, एक्झिट केलं. आता बघा मित्रांनो स्टॉक सेम आहे, ओके, फंडामेंटल्स त्याचे दोन्हीचे पण काय आहेत, सेम आहेत. पण ए ने ज्या वेळेला रिटर्न काढले त्यावेळेला 15% काढले, पण बी न याच ह्याच्यामध्ये काय केलं, साधारणतः 30% ते 60% काय गेन केला. सो मित्रांनो मला सांगा की कोणती मेथड चांगली आहे, ए की बी? तर बऱ्याचशा लोकांना क्लिअर झालं असेल, बी जी मेथड आहे ही मॉडर्न ट्रेडिंग टेक्नॉलॉजीजमध्ये आपण जास्त वापरणार आहे. बरेचसे लोक फक्त फंडामेंटल बघतात. ज्यावेळेला वॉरेन बुफेटचा काळ होता त्यावेळेला चार्ट बघायची सोय नव्हती, पण आता आपल्याकडे आहे आणि खूप कमी वेळामध्ये आपण काय करू शकतोय, हा ॲनालिसिस करू शकतोय. माझं म्हणणं आहे की स्विंग ट्रेडिंग जो आहे हा सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. हा अतिशय सोपा आहे. आपण जॉब करत असू दे, बिझनेस करत असू दे, फक्त 5 मिनिटं देऊन आपण या पद्धतीने एक खूप चांगला पोर्टफोलिओ बिल्ड करू शकतोय. मित्रांनो जसं की या बुकमध्ये सांगितलं आहे की बऱ्याचशा वेळेला आपल्याकडे 3 लेन असतात. एक असते स्लो लेन, एक असते मिड लेन आणि एक असते फास्ट लेन. आपल्याला बऱ्याचशा वेळेला अशी संधी अवेलेबल असते जिथं आपण फास्ट काम करू शकतोय. त्यावेळेला आपल्याला प्रत्येक वेळेला फास्ट लेनचा यूज करणं गरजेचं आहे. स्विंग ट्रेडिंग जो आहे, ज्या पद्धतीनं जिम सिमॉन किंवा राकेश झुंझुनवाला यांनी याचा बेनिफिट घेतला, त्याच पद्धतीनं आपल्याला याचा बेनिफिट घेता आला पाहिजे. मित्रांनो असं म्हटलं जातं वन कॅन डू वी कॅन डू. म्हणजे आपल्या आजूबाजूला जर कोणी एखादी गोष्ट केली असेल तर आपल्याला पण ती करणं काय होतं, सोपं होतं. त्या पद्धतीनं पहिल्यांदा आपण बघूया की स्विंग ट्रेडिंगच्या माध्यमातून आपल्याला 30% गेन घ्यायचा आहे. तर हा खरंच कोणी घेतलाय का? तर त्यामध्ये आपण इथं भेटू शकतोय महेश गोमुल सर यांना.
ठीक आहे, ज्यांनी ऑलरेडी काय केलेलं आहे की 76% रिटर्न घेतलेले आहेत याच मार्केटमधून। त्याचबरोबर इथं आपण बघू शकतोय महारुद्र भोसले सर आहेत, त्यांनी पण या मार्केटमध्ये स्विंग ट्रेडिंगच्या माध्यमातून काय केलेलं आहे, चांगला पोर्टफोलिओ क्रिएट केलेला आहे। पण असाच पोर्टफोलिओ बिल्ड करायला आवडेल का? याचा आन्सर येस असेल तर चॅट बॉक्समध्ये लगेच येस असं टाईप करा। ओके, आता या सगळ्यासाठीच आम्ही एक 100 करोडचा क्लब बनवलेला आहे। आता बरेचशा वेळेला 100 करोड म्हटल्यानंतर पहिला प्रश्न येतो लोकांचा की सर तुमचे 100 करोड झाले का? मित्रांनो, खरं सांगायला गेलं तर नाही झाले। दुसरा प्रश्न येतो होतील की नाही होतील? खरंच मला पण माहिती नाही, पण मला काय करायचं आहे की हा गेम खेळायचा आहे। 100 करोडचा गेम खेळता खेळता काय माहिती की 40 करोड होतील, राईट? 40 करोड झाले तरी पण गुड इनफ आहेत का? येस, गुड इनफ आहेत। मी त्याच्यामध्ये काय आहे, खुश आहे, कारण की माझ्या खानदानामध्ये कोणी 40 करोड कमवलेले नाही आहेत, राईट? आणि काय माहिती 100 करोडचा गेम करता करता 1000 करोड पण होतील। कारण का की ज्या वेळेला मी जर्नी सुरुवात केली होती कंपाऊंडिंगची, त्यावेळेला मला फक्त एवढंच माहिती होतं म्युच्युअल फंडमध्ये 12% मिळतात। त्यावेळेला असं वाटलं होतं की माझं फायनान्शियल फ्रीडम जे आहे हे वयाच्या 60व्या वर्षी होईल। त्यानंतर मी स्विंग ट्रेडिंग शिकलो, त्यानंतर असं वाटायला लागलं की अरे नाही, हे थोडंसं आधी होतंय। त्यानंतर ऑप्शन सेलिंग शिकलो, त्यामध्ये असं लक्षात आलं की अरे हे थोडंसं आणखीन लवकर होतंय। त्यानंतर ऑप्शन बाईंग, त्यानंतर HFT ट्रेडिंग, अल्गो ट्रेडिंग हे शिकलो। तर असं वाटतं की ह्या येणाऱ्या 1-2 वर्षामध्येच हे फायनान्शियल फ्रीडम काय होईल, अचीव होईल, राईट? सो मित्रांनो, मला तुम्हाला विचारायचं आहे तुमच्यापैकी किती लोकांना या 100 करोड क्लबचा मेंबर व्हायला आवडेल? मी हे म्हणत नाही की सगळ्यांचा 100 करोड होईल का नाही होईल मला पण माहिती नाही, पण तरी सुद्धा किती लोकांना या जर्नीवरती यायचं आहे? यायचं असेल तर चॅट बॉक्समध्ये 100 असं टाईप करा। परफेक्ट परफेक्ट परफेक्ट, ऑसम, आय रिअली ॲप्रिशिएट। कारण की पहिली स्टेप तुम्ही घेतलेली आहे। कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही 2 वेळा होते, पहिल्यांदा आपल्या ब्रेनमध्ये, त्यानंतर रियालिटीमध्ये। पहिली स्टेप तर ऑलरेडी झालेली आहे। आय रिअली ॲप्रिशिएट ऑल ऑफ यू। ओके, आता पुढं जायचं आहे तर त्याच्या आधी आपल्याला खूप महत्त्वाचं लर्निंग जे आहे ते आपण काय करणार आहे, बघणार आहे। त्याच्यासाठी सगळेजण रेडी आहात का? आपण एक गेम खेळणार आहे। तुमच्या स्क्रीनच्या समोर एक पझल येते, त्यापैकी कोणता मार्ग पैशांपर्यंत पोहोचतोय हे पटकन तुम्हाला काय करायचं आहे, सांगायचं आहे। तर बघा, यापैकी कोणता मार्ग पैशांपर्यंत पोहोचतोय मला पटकन सांगा। ओके, कोणता? येस, परफेक्ट। सो जो डी मार्ग आहे हा पैशांपर्यंत पोहोचतोय, बरोबर आहे का? काही लोकांनी लगेच चॅट बॉक्समध्ये टाकलेला आहे कॉंग्रॅच्युलेशन, तुमचा आन्सर काय आहे, बरोबर आहे। सो आता डी हा मार्ग बरोबर आहे का? आहे। पण आता ह्याच्यामध्ये लर्निंग काय आहे तर मित्रांनो, लर्निंग हे आहे बघा की काही लोकांनी इकडून चालू केलं असेल, काही लोकांनी इकडून चालू केलं असेल, काही लोकांनी खालून चालू केलं। ओके, पण यामध्ये जी मेथड वापरली गेली त्याला म्हटलं जातं ट्रायल एरर। म्हणजे जर समजा ए पासून चालू केलं असेल तर त्याने काय केलं, आला, धडकला आणि काय केलं, बाहेर पडला। बी पासून काय केलं, सेम। काही लोकांनी ई पासून केलं असेल, सेम गोष्ट घडली, बरोबर आहे का? आता याच पद्धतीनं आपण जर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला लागलो तर काय होणार, चालेल का? नक्कीच नाही चालणार। ओके, या मेथडला म्हटलं जातं ट्रायल एरर, राईट? आणि आपण बिलीफ काय करतो लहानपणापासून, फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन। आता बऱ्याचशा वेळेला लोक काय करतात की या पद्धतीनं ट्रायल एरर करतात आणि पहिल्यांदा कॅपिटल घालवून बसतात। कॅपिटल गेलं ठीक आहे, पण बरेचसे लोक इमोशनल कॅपिटल पण घालवून बसतात। म्हणजे त्यांना मोटिवेशन किंवा मार्केटमध्ये खरंच काहीतरी नवीन पॉसिबिलिटी सांगायला गेलं तरी ते म्हणतात बाबा रे करू नको, मी लॉस केला होता। का? तर त्यांनी कोणतीही व्हेरीफाईड मेथड वापरली नव्हती। मित्रांनो, मला तुम्हाला विचारायचं आहे, जर समजा उद्या तुम्हाला नवीन मोबाईल घ्यायचा असेल तर तुम्ही घरामध्ये मोबाईल तयार करता की जो ट्रस्टेड व्हेरीफाईड आहे त्याच्याकडे जाऊन विकत घेऊन येता? नक्कीच आपण काय करतो, दुकानामध्ये जाऊन चांगला कंपनीचा जो आहे तो घेऊन येतो। ओके, आपल्याला जर समजा 20-30 लाखाची गाडी घ्यायची झाली तर, कार घ्यायची झाली तरी पण आपण काय करतो, जे रेप्युटेड ब्रँड आहेत त्यांच्याकडे जाऊन काय करतो, ती गाडी घेतो, राईट? कुठेही नवीन एखादा ब्रँड असेल तर तो घेणार आहे का आपण? नक्कीच नाही घेणार, बरोबर आहे का? मग मला तर हा प्रश्न पडतो की लोक जे आहेत, ठीक आहे, ज्या गोष्टींवरती
आपलं आयुष्य, आपलं फायनान्शियल फ्रीडम, आपल्या मुलांचं फायनान्शियल फ्रीडम, त्यांचं एज्युकेशन, त्यांचं लग्न डिपेंड आहे अशा गोष्टीमध्ये लोक कसे काय हे ट्रायल एरर करतात, कसं काय हे 99 रुपयाचा वर्कशॉप घेऊन त्याच्यावरती काम करायला चालू करतात, कसं काय हे लोक कोणीही रँडमली टॉम डिक अँड हेरी सांगतोय आणि त्याचं ऐकून काय करतायत, स्टॉक घेत आहेत किंवा यूट्यूबवरती कुठलाही एखादा व्हिडिओ बघून काम करायला चालू करतात. तुम्हाला पटतंय का की मित्रांनो, मला सांगा. राईट, कारण की जर आपल्याकडे ट्रस्टेड एखादी गोष्ट असेल तर आपलं काय होतं, टेन्शन कमी होतं. ॲग्री करताय का? जेवढा जास्त ट्रस्ट तेवढं टेन्शन काय होतंय, कमी होतंय. जर मार्केटमध्ये आपल्याला लाईफ चेंज करायची असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, व्हेरीफाईड आणि ट्रस्टेड सोर्स जो आहे हा वापरला पाहिजे. जर मित्रांनो आपल्याला मार्केटमध्ये काम करायचं आहे तर काय पाहिजे, ट्रस्टेड आणि व्हेरीफाईड सेटअप पाहिजे, तरच आपली काय होणार आहे, लाईफ चेंज होणार आहे. अदरवाईज पण लाईफ चेंज होते पण ती वर जायच्या ऐवजी काय होते, खाली जाते. आता मित्रांनो आपण पुढच्या टॉपिककडे जातोय, तो म्हणजे काय की ट्रेडिंग किंवा इंट्राडे ट्रेडिंग. माझं म्हणणं आहे स्विंग ट्रेडिंग असू दे किंवा पोझिशनल ट्रेडिंग असू दे, ओके, हे सगळ्यांनी केलं पाहिजे. पण जर आपण बघितलं डे ट्रेडिंग और स्कॅल्पिंग हे सगळ्यांनी करणं गरजेचं आहे का? नाही. कारण का की याच्यामध्ये जो प्रिन्सिपल काम करतो तो आहे विन सम फॉर्म्युला. म्हणजे जर समजा आपल्याला पैसे कमवायचे असतील तर आपल्याला पैसे कुठून मिळणार आहेत, तर कोणाच्या तरी लॉसमधून मिळणार आहेत. ओके, आणि जर आपल्याला लॉस होतोय तर तो काय अमाऊंट, ती अमाऊंट कुठे जाणार आहे, तर कोणाच्या तरी प्रॉफिटमध्ये जाणार आहे. म्हणूनच जसं की गाडी जी आहे ही पेट्रोल किंवा डिझेलवरती चालते, त्याच पद्धतीने मित्रांनो जर बघायला गेलं मार्केट जे आहे हे 90% रिटेल ट्रेडरच्या लॉसवरती चालतं आहे. ॲग्री और डिसॲग्री? ॲग्री करत असाल चॅटबॉक्समध्ये ए असं टाईप करा. म्हणजे आपल्या अगेन्स्ट कोण कोण असणार आहे, तर FII, DII आणि प्रो. बघा FII फॉरेन इन्व्हेस्टमेंट इन्स्टिट्यूट, डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंट इन्स्टिट्यूट आणि प्रोप्रायटरी ट्रेडिंग, म्हणजे हे सगळे झाले काय की इन्स्टिट्यूशनल ट्रेडर. आणि यांच्या अगेन्स्ट कोण काम करतंय, तर रिटेल ट्रेडर. काय वाटतंय मित्रांनो, जर बघा आपल्याकडे ज्या काही टेक्नॉलॉजीज आहेत ॲज अ रिटेल ट्रेडर, ओके, आपण जास्तीत जास्त काय करतो, झिरोदा धनचे जे फ्रीचे चार्ट आहेत ते फक्त यूज करतोय. आणि त्याच तुलनेमध्ये हे जे इन्स्टिट्यूशनल ट्रेडर एक सेकंद वाचवण्यासाठी बरेचसे कोलोकेशन सर्व्हर किंवा ॲडिशनल सॉफ्टवेअर वगैरे वापरतात, जेणेकरून त्यांना डेटा जो आहे तो आणखीन चांगला मिळेल. बघा ज्यांच्याकडे टेक्नॉलॉजी जास्त आहे, ओके, ज्यांच्याकडे टेक्नॉलॉजी जास्त आहे, एक्सपिरियन्स जास्त आहे आणि हे मार्केटमध्ये वर्षानुवर्षे काय करतायत, जिंकतायत. आता मला सांगा की ॲज अ रिटेल ट्रेडर आपण यांच्याशी जिंकू शकतोय का? निश्चितच नाही जिंकू शकत. राईट, म्हणजे आपल्याला पैसे मिळणार नाहीत असं मी म्हणतोय का? नाही. आपल्याला जर पैसे मिळवायचे असतील तर आपल्याला फक्त काय करायचं आहे, दररोज जे 40 लाख रिटेल ट्रेडर येत आहेत ना त्यांच्या जस्ट काय करायचं आहे, पुढं राहायचं आहे. म्हणजे थोडक्यात आपण असं कन्सिडर करूया का की बघा जर यांना पैसे कमवायचे आहेत तर ते लोक काय करतात, रिटेल ट्रेडरला ट्रॅप करतायत. ॲग्री और डिसॲग्री? येस. म्हणजे रिटेल ट्रेडर जे काही वापरतोय ते जर आपण पण वापरलं तर आपण पण काय होणार आहे, या मार्केटमध्ये ट्रॅप होणार आहे. आणि ज्या वेळेला आपल्याला जर ट्रॅप व्हायचं नसेल तर सिंपल जे सगळ्यांना माहिती आहे ते आपल्याला काय करायचं आहे, वापरणं बंद करायचं आहे. किती लोक ॲग्री करतात आणि किती लोकांसाठी हा आय ओपनिंग आहे असेल तर चॅटबॉक्समध्ये ई असं टाईप करा. मग मित्रांनो आता हे लोक आपल्याला ट्रॅप करतायत किंवा पैसे आपले स्टॉप लॉसेस हंट करतायत, मग आपण चौकामध्ये जाऊन मोर्चा काढायचा का? नाही. तर मित्रांनो जसं आपण आपल्या घरातल्या नीड कंप्लीट करण्यासाठी येतोय तसेच हे लोक पण त्यांच्या घरातली नीड कंप्लीट करण्यासाठी येतात. फक्त फरक इतकाच आहे की आपला असतो 2 BHK, यांचा असतो पेंट हाऊस. आता बऱ्याचशा वेळेला रिटेल ट्रेडर काय करतात की यामध्ये कसे ट्रॅप होतात, तर बरेचसे लोक ॲग्री करतात की न्यूज बेस्ड ट्रेडिंग करतोय. मित्रांनो जर आपण न्यूज बेस्ड ट्रेडिंग करतोय तर याचा अर्थ काय आहे, जर मित्रांनो आपण बघायला गेलं तर या साखळीतले सगळ्यात शेवटचे प्राणी आहे, म्हणजे आपल्यापर्यंत न्यूज पोहोचत असेल तर याचा अर्थ काय आहे की ऑलरेडी ट्रॅप आहे. म्हणजे काय की 2 पर्पजनंच आपल्याला बातमी पोहोचते. म्हणजे पहिला पर्पज आहे की ऑलरेडी कार्यक्रम झालेला आहे, आपणास सांगण्यात आनंद होतो की कार्यक्रम संपलेला आहे. लक्षात आलं का? हा झाला पहिला पर्पज. आणि दुसरा पर्पज काय आहे की त्यांनाच आपला कार्यक्रम करायचा आहे. राईट. मग आता मला सांगा मित्रांनो, तुम्ही आजपासून न्यूज बेस्ड ट्रेडिंग करणार का?
प्रॉमिस करताय का? प्रॉमिस करत असाल चॅटबॉक्समध्ये पी असं टाईप करा. न्यूज आपल्यापर्यंत पोहोचते याचा अर्थ एकच आहे की आपल्याला ट्रॅप करायला येते. ओके, ज्यावेळेला डिसेंबर महिन्यामध्ये बघा अदानीला अरेस्ट होणार होती, त्यावेळेला बऱ्याचशा लोकांनी असा अंदाज लावला होता की अदानीला अरेस्ट होणार म्हणजे काय होणार, इंडियन मार्केट जे आहे ते कोलॅप्स होणार. बरोबर. आता कोलॅप्स होणार म्हणून बरेचशा लोकांनी पुट घेतला होता किंवा बेरिश पोझिशन घेतले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मार्केट काय झालं, कंप्लीट साईडवेज होतं. त्यातल्या त्यात ट्रेडर जे आहेत हे आदतचे मजबूर आहेत का आदतचे मजबूत आहेत? एकदम आदतचे मजबूत आहेत. बरोबर आहे का? काही लोक म्हणले सर आज नाही पडलं, उद्या नक्की पडणार. आणि नेक्स्ट डेला काय झालं, मार्केट गॅप अप ओपनिंग झालं आणि न्यू हाय क्रिएट केला. राईट मित्रांनो, आपल्या बाबतीत पण काय होतं, असंच होतं. त्यामुळे न्यूज बेस्ड ट्रेडिंग जे आहे आपल्याला काय करायचं आहे, अवॉइड करायचं आहे. आता मार्केट आपल्याला लक्षात आलं की मार्केट जे आहे हे काय, इट्स लाईक अ जंगल. आणि या जंगलामध्ये रिटेल ट्रेडर कोणी असतं, तर रिटेल ट्रेडर कोण आहे बघू शकतोय आपण, मेंढी आहे. कारण की एकामागं एक जात असतो. आणि हंटर जे आहे ते कोण आहेत, इन्स्टिट्यूशनल आहेत. जसं एक उदाहरण घेतलं तर बघा, बरेचसे लोक जर समजा एखादा इन्स्टिट्यूशनल ट्रेडर आहे, त्याला 1 लाख क्वांटिटी बाय करायची आहे. ओके, आणि मार्केटमध्ये आत्ता अवेलेबल ऑर्डर किती आहेत, 50,000 ऑर्डर अवेलेबल आहेत. राईट. आता ही ऑर्डर जर याने पंच केली बायची तर ही फुलफिल होणार आहे का? नाही. मग हा काय करतो, वेट करतो. कशासाठी वेट करतो, तर मार्केट ज्यावेळेला या पद्धतीनं ब्रेकडाऊन कॅन्डल करतो. ओके, तर आपल्याला काय शिकवलंय की ब्रेकडाऊन बिग मारूबोजू झाल्यानंतर काय करायचं, सेल करायचं. म्हणून परत इथं 50,000 सेलर काय होतात आणखीन ॲड झाले. राईट. आता हे 50,000 सेलर ॲड झाले. आता हा इन्स्टिट्यूशनल ट्रेडर काय करतो, इथं याला दिसतं याची ऑर्डर जी आहे ही फुलफिल होते, म्हणून इथं तो काय करतोय, ऑर्डर पंच करतोय. आता 50,000 बरोबर इथं काय झालं, 1 लाख क्वांटिटी ॲड झाली, म्हणून प्रेशर क्रिएट झालं बुलिश. ओके, आणि या पद्धतीनं कॅन्डल काय झाली, ही ग्रीन कॅन्डल तयार झाली. राईट. आता ही ग्रीन कॅन्डल तयार झाली, त्यानंतर बघायला गेलं ज्याने इथं शॉर्ट केलेला आहे त्यांचा स्टॉप लॉस कुठं असतोय, या रेंजमध्ये असतोय. मग आता स्टॉप लॉस जर बेअरचा असेल तर तो कोणतं प्रेशर क्रिएट करणार, बुलिश प्रेशर क्रिएट करणार. त्यामुळं इथं काय होतं की ह्या सगळ्यांचा स्टॉप लॉस ट्रिगर होतोय, आणखीन एक नवीन मोमेंटम मार्केटला मिळते, आणखीन मार्केट काय होतं, वरती येतं. त्यातल्या त्यात बरेचसे लोक हुशार आहेत, ते काय म्हणतात आम्ही सिस्टीममध्ये स्टॉप लॉस लावत नाही, तर तो काय करतो, डोक्यात ठेवतो. आता हा लॉस बघून काय होतं, हे डोक्यात ठेवलेलं ज्यांनी स्टॉप लॉस आहे त्यांची पण काय होते, दणकते. आणि त्यानंतर ते पण काय करतात, एक्झिट करतात. पुन्हा मार्केट काय करतं, वरती जातं. मित्रांनो, असं घडलंय का आपल्या बाबतीत? घडलं असेल तर चॅटबॉक्समध्ये यस असं टाईप करा. बघा, आपल्याला एवढं ब्रेनवॉश केलेलं आहे या मेंढी बनण्यासाठी की एवढे दिवस आपण मार्केट बघतोय, मार्केट वरती किंवा खाली जाते, डिमांड सप्लायनुसार जाते. पण निफ्टीमध्ये आपण ट्रेड करत असेल तर एक ग्रीन कॅन्डल किंवा एक रेड कॅन्डल बनण्यासाठी एक्झॅक्टली किती बायर सेलरचा डिफरन्स असला पाहिजे किंवा 50 पॉईंट मुवमेंट होण्यासाठी किती नेमकं प्रेशर क्रिएट झालं पाहिजे, याच्यामध्ये याचं ॲन्सर बघायला गेलं तर तुमच्यापैकी आपल्यापैकी कोणीही देऊ शकणार नाही. ॲग्री करताय का? करत असाल तर चॅटबॉक्समध्ये यस असं टाईप करा. मित्रांनो, जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकतोय, आपलं ट्रेडिंग पण काय आहे, याच पद्धतीनं आहे. आपण असं म्हणतो का की आज प्लेन तेरा भाई चलाएगा, असं म्हणून चालेल का? जर समजा जसं एक पायलट बनायची प्रोसेस असते, तसंच एक इन्स्टिट्यूशनल ट्रेडर बनायची पण प्रोसेस असते. पायलटला बघा, पहिल्यांदा काय करावं लागतं, थेअरी एक्झाम पास करावी लागते. त्यानंतर त्याला प्रॅक्टिकल एक्झाम असते. त्यानंतर त्याला सिम्युलेटरमध्ये बसवलं जातं. सिम्युलेटरमध्ये तो काय करतो, सगळ्या टेस्ट घेतो. आणि त्यानंतर त्याला काय केलं जातं, पहिल्यांदा सांगितलं जातं मी पहिल्यांदा विमान चालवतोय, तू माझ्याबरोबर बस. ओके. त्यानंतर दुसरी प्रोसेस काय असते की आपण दोघं मिळून विमान काय करूया, उडवूया. त्यानंतर तिसरी प्रोसेस काय असते की तू विमान उडव, मी बॅकअपला आहे. आणि चौथ्या फेजमध्ये त्याला काय सांगितलं जातं की तू काय कर, विमान इंडिपेंडेंटली चालवू शकतोय. इन्स्टिट्यूशनल ट्रेडिंगच्या बाबतीत पण मित्रांनो अगदी तसंच आहे. मित्रांनो, इन्स्टिट्यूशनल ट्रेडिंगमध्ये पण अगदी असंच आहे की पहिल्यांदा आपल्याला मिनिमम NISM सिरीज 8 क्वालिफाय होणं गरजेचं आहे. त्यानंतर बॅक टेस्टिंग म्हणजे प्रॅक्टिकल सगळ्या गोष्टी होत आहेत का हे वर्क करणं गरजेचं आहे. त्यानंतर बरेचशा आजच्या काळामध्ये सिम्युलेटर सॉफ्टवेअर आहेत, म्हणजे लाईव्ह मार्केटमध्ये ज्या पद्धतीनं काम होतं त्या पद्धतीनं आपण ऑफ मार्केटमध्ये गोष्टी व्हेरीफाय करू शकतोय. यासाठीच काय म्हटलं जातं, सिम्युलेटर जे आहे हे रन केलं तर काय होईल, आपण चांगल्या पद्धतीनं काम करू शकतोय.
तसंच मित्रांनो सिम्युलेटरच्या माध्यमातून आपण आपलं बॅक टेस्टिंग जे आहे हे कंप्लीट करू शकतोय। जर मित्रांनो आत्ता आपल्या हातामध्ये बंदूक दिली आणि कोणाला तरी गोळी मार म्हणून सांगितलं तर आपण मारू शकतोय का? मी तर नाही मारू शकत, तुमचं मला माहिती नाही, राईट? पण नॉर्मली बघायला गेलं तर आपण गोळी मारू शकत नाही आणि जर समजा चुकून कोणाला गोळी मारली तर 15-20 दिवस आपण डिप्रेशनमध्ये जाणार का? तर आपल्या माइंडला त्या गोष्टी सवय नाही। पण तीच गोष्ट एखाद्या आर्मीमन और पोलीसमनला दिली तर तो अगदी आरामात काय करू शकतो, गोळी मारू शकतोय, म्हणजे तो काय त्याच्यामध्ये ट्रेंड झालेला आहे। मित्रांनो त्याच पद्धतीनं एका ट्रेडरला पण त्याच्या माइंडसेटवरती प्रॉपर ट्रेन होण्यासाठी सिम्युलेशन जे आहे हे खूप गरजेचं आहे, राईट? तुम्ही ॲग्री करताय का? करत असाल तर चॅटबॉक्समध्ये ए असं टाईप करा। आता जसं बिल्डिंग बांधायच्या दोन पद्धती आहेत, एक आहे काय की गौंडी मेथड, त्यामध्ये गौंडी डायरेक्ट काय करतो, चालू करतो, आणि दुसरी मेथड आहे कोणती, आर्किटेक्ट मेथड। आर्किटेक्ट मेथडमध्ये पहिल्यांदा सगळ्या कॅल्क्युलेशन केल्या जातात, बरोबर आहे का? म्हणजे सॉइल टेस्ट केली जाते, बऱ्याचशा टेस्ट केल्या जातात आणि त्यानंतर बिल्डिंग बांधायला सुरुवात केली जाते। मित्रांनो जर विचार करा की बुर्ज खलिफा डायरेक्ट गौंडी पद्धतीने केले असते तर झाली असती का? नाही, पहिल्यांदा त्यांनी काय केलं होतं, सगळ्या कॅल्क्युलेशन केल्या होत्या। कोणताही डॉक्टर डायरेक्ट ऑपरेशन करतो की पहिल्यांदा रिपोर्ट बघतो, मग मित्रांनो आपण डायरेक्ट ट्रेडिंग कसं काय करायला चालू करतोय? तुम्हाला पण वाटतंय का की पहिल्यांदा बॅक टेस्टिंग केल्याशिवाय आपल्याला काम नाही केलं पाहिजे? यासाठीच आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, पहिल्यांदा काम करायचं असेल तर आपल्याला बॅक टेस्टिंग करणं खूप गरजेचं आहे। कारण का की मार्केटमध्ये दररोज 40 लाख रिटेल ट्रेडर येतात, त्याचबरोबर 40 लाख रिटेल ट्रेडर पैकी 40 लाख वेगवेगळ्या त्यांच्या स्ट्रॅटेजीज असतात। म्हणजे 40 लाख लोकांना वाटतं 40 लाख वेगवेगळ्या पद्धतीने आपण पैसे कमवू शकतोय किंवा माझी स्ट्रॅटेजी खूप छान आहे। पण कसं बिलीव्ह करायचं की कोणाची स्ट्रॅटेजी छान आहे? यासाठी मित्रांनो आपल्याजवळ लागतोय तो म्हणजे काय, बॅक टेस्टिंग रिपोर्ट। आता जसं की मी इथं एक बॅक टेस्टिंगचा रिपोर्ट दाखवतोय, त्यामध्ये बघा ही ऑप्शन सेलिंगची नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटेजी आहे, ज्यामध्ये जर आपण 50,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केले तर पूर्ण वर्षामध्ये काय झालेलं आहे, त्याच्यामध्ये 25,000चा प्रॉफिट झालेला आहे। म्हणजे इथं साधारणतः 50% काय झालं आहे, गेन झालेला आहे। हे आपण बघू शकतोय। हा बॅकिंजो नावाचा प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये आपल्याला हा सगळा डेटा काय झाला आहे, आधी मिळालेला आहे। दुसरी गोष्ट ॲक्युरेसी किती आहे, तर 86% ॲक्युरेसी आहे। म्हणजे आपण 100 ट्रेड घेतले तर त्यापैकी 86 ट्रेड आपले काय होणार आहेत, प्रॉफिटेबल होणार आहेत। आणि त्यानंतर तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की 50,000 अकाउंट मी चालू केलं तर माझं अकाउंट किती खाली येणार आहे, तर ते फक्त आपण बघू शकतोय 1,000 रुपयाने खाली येणार आहे। आता जसा हा एका वर्षाचा डेटा आहे तसाच मी बघू शकतो इथं 3 वर्षाचा डेटा पण जो आहे तो आपण काय करू शकतो, इथं बघू शकतोय। आता जर असा डेटा असेल तर आपल्याला कॉन्फिडन्स वाढणार आहे का? नक्कीच वाढणार आहे। तुम्हाला पण असं वाटत असेल चॅटबॉक्समध्ये सी असं टाईप करा। कॉन्फिडन्स वाढला, जी गोष्ट 50,000ला होते तीच गोष्ट 5 लाखाला पण होणार, तीच गोष्ट 50 लाखाला पण होणार आहे आणि तीच गोष्ट 5 करोडला पण होणार आहे। म्हणजे आपल्याजवळ आधीच क्लिअरिटी असेल तर आपण चांगल्या पद्धतीनं काम करू शकतोय। आता हीच क्लिअरिटी जी आहे ही आपण बऱ्याचशा क्लायंटला दिली, त्यामुळे आपण इथं रिझल्ट बघू शकतो। हे निलेश दरेकर ऑप्शन सेलिंगच्या मदतीने त्यांची कार जी आहे ही घेतलेली आहे। त्यानंतर दुसरे व्यक्ती बघू शकतो आपण सुनील रहाणे सर आहेत, ओके। तर यांनी गाडी घेतली हे महत्त्वाचं आहेच, पण त्याचबरोबर जॉब करत करत नियर अबाउट 90 लाखचा पोर्टफोलिओ काय केलेला आहे, अचीव केलेला आहे। अमेझिंग आहे का? असेल चॅटबॉक्समध्ये ए असं टाईप करा। त्यानंतर आणखीन एक गोष्ट बघायला गेले तर आपण इथं बघू शकतो सतीश वाघ सर आहेत, त्यांनी पण ऑलरेडी मार्केटमध्ये 11 लाख रुपये घालवले होते आणि या पद्धतीने स्ट्रॅटेजीचा वापर करून आता 7 ते 8 लाख रुपये काय केलेले आहेत, ऑलरेडी कव्हर केलेले आहेत। तुम्हाला पण कव्हर करायचे आहेत का? तर चॅटबॉक्समध्ये सी असं टाईप करू शकताय, ओके। आता या ऑप्शन सेलिंगच्या मेथडमध्ये आणखीन एक मेथड जी आहे ती खूप खास आहे। यामध्ये आपण 90% प्रोबॅबिलिटीच्या वरचे ट्रेड घेतो। म्हणजे काय की समजा पुण्यामध्ये युद्ध चालू आहे तर आपल्या पोझिशन कुठे असतात, एकदम कोल्हापूरमध्ये। म्हणजे मोस्ट ऑफ द वेळेला या कंडिशनमध्ये काय होतं, लॉस होतच नाही। बरेचसे लोक असे असतात, सर जास्त नाही मिळालं तर चालेल पण खिशातून काही जायला नको, ओके। ही कॅटेगरी आपण काय करू शकतोय, इथं बघू शकतोय। त्यानंतर वैभव इंडियन आर्मीमध्ये आहे, तो पण काय म्हणतोय बघा, 1 महिना कंटिन्यू प्रॉफिटमध्ये आहे। प्रॉफिट छोटा आहे पण काय आहे, हॅपी आहे। पण आणखीन एक व्यक्ती बघू शकतो ज्यांचं राहुल शहा नाव आहे, ओके। हे पटनाला राहतात। त्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला ऑनलाईन मध्ये काही गोष्टी त्यांना समजल्या नाहीत,
त्यावेळेला त्यांनी तिथून 18 तासाचा प्रवास करून पुण्यामध्ये आले, इथं स्वतः हॉटेलवरती वगैरे खर्च केला, 2 आठवडे इथं राहिले, बऱ्याचशा गोष्टी शिकले, हळूहळू त्यांनी काम करायला चालू केलं, पहिल्यांदा 5 लाख डिप्लॉय केले आणि त्यानंतर हळूहळू त्यांचा जो VRSचा फंड होता तो सगळा युटिलाइज करायला गेला। आज जर बघायला गेलं तर प्रत्येक आठवड्याला ऑलमोस्ट 50,000चं काय आहे अर्निंग आहे। सो जी डिसिप्लिन पाहिजे किंवा अगदी VRSचा जरी फंड असेल तरी सुद्धा आपण कमीत कमी रिस्कवरती ऑप्शन सेलिंगच्या माध्यमातून एक चांगलं अर्निंग जे आहे हे क्रिएट कर। रिसेंटली एक उदाहरण घेतलं तर त्यामध्ये आमच्याकडे स्वप्नील सर होते, त्यांचा ऑलरेडी चांगला पोर्टफोलिओ होता, पण त्यांनी जुन्या मेथडनुसार काम केलं होतं आणि 1.3 करोडचा पोर्टफोलिओ होता। मार्केट क्रॅशमध्ये काय झालं की नियर अबाउट 40 लाखचा काय होता लॉस त्यांना दिसत होता। आता हा लॉस परमनंटली होणार आहे का नाही, होल्ड केल्यानंतर मे बी तो रिकवर होईल, पण त्याच मेथडवरती त्यांनी काय केलं, कोलॅटरल घेतले त्याच पोर्टफोलिओवरती आणि ऑप्शन सेलिंग करायला चालू केलं। ऑलरेडी मागच्या 2 महिन्यामध्ये 4 लाख प्लस त्यांचा काय झालेला आहे प्रॉफिट झालेला आहे। मित्रांनो, याच बेसिसवरती आम्हाला भारतातील सगळ्यात मोठा डेस्क जो आहे हा इथं क्रिएट करायचा आहे आणि त्यासाठीच आम्ही काय करतोय, प्रयत्न करतोय। तुम्हाला पण या भारतातील सगळ्यात मोठ्या डेस्कमध्ये जॉईन व्हायला आवडेल का? आवडणार असेल तर चॅटबॉक्समध्ये D असं टाईप करू शकता। आता आजच्या सगळ्यात शेवटच्या सेशनकडे आपण वळतोय, ज्यामध्ये सगळ्यांना आवडते ते म्हणजे काय की ऑप्शन बाईंग। आता ऑप्शन बाईंगमध्ये मित्रांनो आपण जर डिस्कशन केलं तर सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की बॅक टेस्टिंग स्ट्रॅटेजी। आता इथं आपण बघू शकतोय की जी बॅक टेस्टिंग स्ट्रॅटेजी आहे यामध्ये आपण काही रिसर्च केलेला आहे, त्याच्यानुसार काही इंडिकेटर केलेले आहेत। ओके, त्यामध्ये बघू शकतोय निफ्टीमध्ये हा ट्रेड निफ्टीमध्ये मधला हा रिपोर्ट आहे। टोटल प्रॉफिट किती आहे 22,000चा प्रॉफिट आहे। ओके, त्यानंतर टोटल ड्रॉडाऊन किती आहे तर साधारणतः 143 रुपयाचा ड्रॉडाऊन आहे। हा ट्रेड जो आहे किंवा ही जी सिस्टीम आहे ही 2556 ट्रेडवरती ऑलरेडी काय झालेले आहे टेस्ट झालेली आहे आणि याचा ॲक्युरेसी बघायला गेलं तर 90% पेक्षा काय आहे जास्त आहे। म्हणजे ही स्ट्रॅटेजी आपण काय करू शकतोय बघू शकतोय, जो व्हेरीफाईड PNL जो आहे तो इथं आपण बघतोय। सो सुरुवात ज्यावेळेला आम्ही केली होती त्यावेळेला आम्हाला साधारणतः 60%च ॲक्युरेसी मिळत होती, पण जसं जसं काम करत जातोय तसं तसं काय झाली याच्यामध्ये ॲक्युरेसी जी आहे आमची इम्प्रूव्हमेंट होत गेली। आता हीच स्ट्रॅटेजी जी आहे ही आम्ही एकाच वेळेला 200 अकाउंटवरती रन केली होती। ओके, 200 अकाउंटचा अल्गो रन केला होता, त्याचा रिपोर्ट जो आहे तो आपण इथं बघू शकतोय। हे 3 लाखाचा अकाउंट आहे आणि 3 लाखाच्या अकाउंटवरती काय झालेलं आहे 4.25 लाखचा प्रॉफिट झालेला आहे। हे पूर्ण वर्षाचं स्टेटमेंट आहे जे आपण इथं बघतोय। अल्गो बरोबरच मित्रांनो तुम्हाला या डेटा रीडिंगच्या बाबतीत मला काही गोष्टी सांगायच्या आहेत। म्हणजे बरेचसे लोक RSI वापरतात किंवा प्राइस ॲक्शन वापरतात, या केसमध्ये आपण काय करतो किती ऑर्डर आल्या आणि किती ऑर्डर गेल्या याचं जे काही ॲनालिसिस आहे याच्यावरती आपण काय करतोय। आता याचा वापर जर आपण केला तर आपण बघू शकतो याच्यामध्ये साधारणतः पर मंथ आपल्याला 350 पॉईंट बॅक टेस्टिंगमध्ये मिळतात। रियालिटीमध्ये किती पॉईंट मिळतील तर साधारणतः 200 पॉईंट मिळतील, कारण की आपल्याकडे इमोशन्स जे आहेत ह्या अजूनही अवेलेबल आहेत। आता याचा जर आपण वापर केला तर काय काय पॉसिबल होऊ शकतंय, तर आपण सकाळी 9:20 दिवसाचा हाय काय असेल किंवा दिवसाचा बॉटम काय असेल हे आपण कॅल्क्युलेट करू शकतोय। मित्रांनो तुम्ही मला सांगा, दिवसाचा हाय जर कॅल्क्युलेट केला, एवढी एक गोष्ट आपल्याला लाखो रुपये कमवून देण्यासाठी गुड इनफ आहे का? असेल तर चॅटबॉक्समध्ये येस असं टाईप करू शकताय। म्हणजे जर आपल्याला कळालं की आज मार्केटचा टॉप हाच आहे तर तिथे जाऊन आपण काय करणार सेल करणार, किंवा बॉटम इथं आहे तर काय करणार इथून आपण काय करणार बाय करणार। आता दुसरं जे स्किल आहे ते आहे बघा की आपण साइडवेज मार्केट ओळखू शकणार। आता ऑलरेडी ओळखू शकतोय का? येस ओळखू शकतोय। फरक इतकाच आहे की आपल्याला 2:30 वाजता किंवा 3 वाजता कळते की आज मार्केट साइडवेज होतं, तोपर्यंत ऑलरेडी काय झालेले असतात आपले 2 ते 3 स्टॉप लॉस गेलेले असतात। मित्रांनो किती लोक इंटरेस्टेड आहेत की सकाळी 9:20 तुम्हाला कळेल की मार्केट आज साइडवेज होणार आहे। तिसरी गोष्ट काय की आपण बऱ्याचशा वेळेला काय करतो की समजा 1 लाख रुपये आहेत तर फुल कॅपॅसिटी ट्रेड टाकतो। आपल्याला हे माहितीच नाही की कोणता ट्रेड 1 लॉटचा आहे, कोणता ट्रेड 5 लॉटचा आहे किंवा कोणता ट्रेड 10 लॉटचा आहे। ओके, पण या डेटा रिडिंगच्या नुसार तुम्हाला हे कळेल की कोणता ट्रेड किती क्वांटिटीनं करायचा आहे। त्यानंतर चौथी गोष्ट आहे ज्यामध्ये आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स जे आहे याच्यावरती वेटेज काढतो। आज बघायला गेलं तर मी RSI वापरून पण सपोर्ट रेजिस्टन्स काढू शकतोय, प्राइस ॲक्शन वापरून पण सपोर्ट रेजिस्टन्स काढू शकतोय,
पण माझ्या सपोर्टवरती बुलिश प्रेशर आहे की बेरिश प्रेशर आहे हे आपण कॅल्क्युलेट कशा पद्धतीने करू शकतोय का, तर ही एकमेव मेथड आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल, हे कॅल्क्युलेट करता येईल। जर समजा आपल्या सपोर्टवरती बेरिश प्रेशर असेल तर इथून आपले रिव्हर्सल ट्रेड होणार आहेत का, नाही होणार, तर हा काय होणार आहे, हा ब्रेकडाऊन होणार आहे, हे आपण आधीच ओळखू शकतोय। जी मेथड आपण काय करणार आहे याच्यामध्ये शिकणार आहे आणि आपल्याला आवडू दे अगर न आवडू दे, आपल्याला मार्केटमध्ये पैसे कमवायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल, तर एसएल हंटिंग करावं लागेल। मित्रांनो मला तुम्हाला विचारायचं आहे, जर हे सगळे स्किल्स तुमच्या ट्रेडिंगमध्ये आले तर तुम्हाला काय वाटतंय की कसा रिझल्ट मिळेल। मित्रांनो हे जे स्किल्स आहेत हेच मी माझ्या मेंटीला दिले, त्यानं ऑलरेडी म्हणजे बघायला गेलं तर त्याच्या वडिलांची नेटवर्थ आहे 20 करोड अबव, पण त्याच्या वडिलांनी विचारलं की त्याला किती कॅपिटल द्यायला पाहिजे। माझं सिंपल म्हणणं होतं की ज्याच्याजवळ स्किल आहे त्याने 2 लाखाचे पण 2 करोड केले आहेत आणि ज्याच्याजवळ स्किल नाही आहे तर त्याने 2 करोडचे पण काय केलेत, 2 लाख केलेले आहेत। मी सिंपल काय सांगितलं की फक्त याला 1.5 लाख रुपये द्या, 1.5 लाखापैकी अमाऊंट किती वापरायची, फक्त 30,000 रुपये वापरायचे आणि 200 पॉईंट जे आहेत हे डेटा रिडिंगनुसार आपल्याला काय होतात, मिळतात। तोच 200 पॉईंटनुसार त्याने काय केले, 30,000 रुपये वापरले आणि आपण इथं रिझल्ट बघू शकतोय, हा 49,000चा प्रॉफिट झालेला आहे। हा आहे ऑक्टोबर महिन्याचा, त्यानंतर आपण इथं बघू शकतोय नोव्हेंबर महिन्याचा पण जो आहे हा प्रॉफिट इथं काय झाला, अगेन त्याच रेंजमध्ये 30,000च्या रेंजमध्ये प्रॉफिट आहे। त्यानंतर आपण इथं बघू शकतोय डिसेंबर महिन्याचा जो प्रॉफिट आहे तो इथं 18,000चा आहे। डिसेंबर महिन्याचा थोडासा कमी आहे, कारण का की या पूर्ण महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर महिना वर्षाचा शेवटचा असतो, त्यामध्ये व्हॉल्यूम ड्रायअप होतात, त्यामुळे आपण ट्रेड करत नाही। मित्रांनो ज्यावेळेला ही सिस्टीम शिकवली जाते त्यावेळेला आम्ही सरळ सांगतो की हे आमचे रूल्स आहेत, हे तुम्ही काय करा, स्वतः व्हेरीफाय करा। कसं व्हेरीफाय करायचं ते पण काय करतोय, आम्हीच शिकवतोय। म्हणजे थोडक्यात जसं एक इंजिनियर आहे तो मंदिर पण बांधू शकतोय, मस्जिद पण बांधू शकतोय, बरोबर आहे का, का तर त्याला आतल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, राईट। सेम पद्धतीनं ज्यावेळेला ही सिस्टीम देतो तर तुम्हाला आम्ही बॅक टेस्टिंगमध्ये एक्सपर्टाईज बनवतो। आता जर तुम्हाला बॅक टेस्टिंगमध्ये एक्सपर्टाईज मिळाली तर तुम्ही काय करू शकताय, कुठल्याही मार्केटमध्ये जाऊन ते बॅक टेस्ट करू शकताय। तोच बॅक टेस्टिंगचा रिपोर्ट जो आहे तो आपण इथं बघू शकतोय। बरेचसे व्हिडिओ जे आहेत हे यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला ऑलरेडी अवेलेबल आहेत, त्यामध्ये नितीननं पण व्हिडिओ दिलेला आहे, त्यानंतर आपण इथं बघू शकतोय करणने दिलेला आहे, ओके। त्यानंतर वाघमोडे सरांनी पण हा रिव्ह्यू दिलेला आहे। सो सिंपल माझं म्हणणं काय आहे की ही सिस्टीम घ्या, खरंच काम करते नाही करते हे काय करा, स्वतः व्हेरीफाय करा, स्वतः रिपोर्ट बनवा बॅक टेस्टिंगचा प्रॉपर, किती ड्रॉडाऊन आहे, किती हिट रेशो आहे आणि त्यानंतर काय करायचं, आपल्याला काम करायला चालू करायचं आहे। आता ज्यावेळेपासून आम्ही इथं हा जो फ्लोअर आहे हा चालू केला तेव्हापासून 2 डिसेंबर पासून आतापर्यंत बघायला गेलं तर हार्डली 4 किंवा 5 दिवस रेडमध्ये आहे, बाकी ऑल डे काय आहे आपण ग्रीनमध्ये आहे। आणि अशा पद्धतीनं लाईव्ह ट्रेडिंग जे आहेत हे आपण काय करतोय, या डेटा रिडिंगवरती यूज करतोय। आता काही लोक म्हणतील की आमच्याजवळ तेवढा वेळ नाही ट्रेडिंग करण्यासाठी, पण मित्रांनो आजच्या घडीमध्ये बघायला गेलं तर एवढ्या टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत ज्यामध्ये अल्गो ट्रेडिंग करू शकतोय, HFT ट्रेडिंग करू शकतोय किंवा AI बेस्ड ट्रेडिंग करू शकतोय, जे ऑलरेडी आपल्याला मार्केटमध्ये काम करायची, मार्केटमध्ये टाइम इन्व्हेस्ट करायची गरज लागणार नाही। पण आपण याच्यासाठी पहिल्यांदा ही गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे। जसं की कुठलीही गोष्ट टेक्नॉलॉजी जी आहे ही आपण जितक्या बेटर वेनं शिकेन तेवढं आपल्याला काय होणार आहे, चांगलं अंडरस्टँडिंग मिळणार आहे। मित्रांनो वेबिनारमध्ये बघायला गेलं तर आपल्याकडे थोडासा कमी वेळ आहे, त्यामुळे हे 9 की प्रिन्सिपल जे आहेत हे आपण इथं बघतोय। हे 9 की प्रिन्सिपल म्हणजे काय आहे, ते एक टेम्पलेट आहेत, हे वापरून आपण कुठल्याही मार्केटमध्ये इक्विटी असू दे, करन्सी असू दे, कमोडिटी असू दे किंवा क्रिप्टो करन्सीज असू दे, त्यामध्ये हे फ्रेमवर्क वापरलं तर आपण काय करू शकतो, प्रॉफिटेबल बनू शकतोय। याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला सिस्टीम बनवताना किंवा प्रॉफिटेबल ट्रेडर बनताना या सगळ्या गोष्टी उपयोगाला येतील, राईट। सो मला सांगा मित्रांनो, आजचा सेशन तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर 10 आउट ऑफ 10 रेटिंग काय करू शकताय, देऊ शकताय। परफेक्ट, थँक्यू सो मच मित्रांनो तुमच्या या व्हॅल्युएबल फीडबॅकसाठी। आता बरेचसे लोक विचारत होते की सर तुमच्याबरोबर कसं कनेक्ट करायचं, त्याच्या बाबतीत मी पुढच्या फक्त 10 मिनिटांमध्ये सांगणार आहे, चालेल का? यस, राईट। मित्रांनो मागचा जवळपास आपण 1 तास बऱ्याचशा गोष्टी डिस्कशन करतोय, त्यामध्ये जे काही बेस्ट देता येत होतं ते मी दिलेलं आहे। पण मित्रांनो हा जो आहे हा फक्त काय आहे, केकचा एक पीस आहे। जर आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला हा विनिंग फॉर्म्युला जो आहे
तो बघायचा आहे। म्हणजे काय की जर आपला जो काहीच आयडिया नसेल तर आपण काय करणार, पहिल्यांदा शिकणार, शिकल्यानंतर आपण काय करणार, ॲक्शन घेणार आणि ॲक्शन घेतल्यानंतरच आपल्याला काय होणार आहे, रिझल्ट मिळणार आहे। जसं मला कुठलंही एखादं फॅक्टरी टाकायची असेल तर पहिल्यांदा मला काय करावं लागते, जागा घ्यावी लागते, तिथं फॅक्टरी इन्स्टॉल करावी लागते, त्यानंतर रिझल्ट मिळतोय, बरोबर मित्रांनो। तसंच आपल्या या फील्डमध्ये म्हणजे ट्रेडिंग फील्डमध्ये बघायला गेलं तर आपल्याला फॅक्टरी कुठे टाकायची आहे, तर या 6 इंचामध्येच फक्त आपल्याला काय करायचं आहे, फॅक्टरी टाकायची आहे, जेणेकरून आमचा जो गोल आहे की ॲज अ ट्रेडर आपण मिनिमम 3 लाख रुपीज पर मंथ कमवू शकलो पाहिजे। त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा इथं इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे। जसं आमिर खान काय म्हणतोय बघा, मेडलिस्ट पेड़ पे नहीं उगते उन्हें बनाना पड़ता है। मित्रांनो ट्रेडर्सच्या बाबतीत पण हीच घटना होते। जसं आजच्या घडीला बघायला गेलं, जसं आजच्या घडीला आपण बघू शकतोय की ब्लॅकरॉक सारखी कंपनी पण काय करते की बेस्ट टॅलेंट जे आहे हे ॲक्वायर करते। IIT मध्ये नॉर्मली बघायला गेलं तर 25% रेंजमध्ये जे हायरिंग होतं ते HFT फर्मसाठी होतं आणि आजही तिथं त्यांना ट्रेनिंग वगैरे देऊन चांगला ट्रेडर बनवण्यासाठी प्रयत्न केला जातोय। म्हणूनच आम्ही या प्लॅटफॉर्मवरती काय काय देतोय, तर पहिली गोष्ट आहे की नॉलेज जे आहे हे पहिली स्टेज जी आहे ती प्रोव्हाइड करतो। त्या नॉलेजचं ज्यावेळेला आपण प्रॅक्टिस करतो त्यावेळेला स्किलमध्ये कन्वर्ट होतं। त्यानंतर या स्किल बरोबर ॲटमॉस्फिअर पण जे आहे हे प्रोव्हाइड करतोय। कारण की जसं विराट कोहली आपल्याला बनायचं असेल तर घरामध्ये बसून बनणार आहे का, नाही। तर विराट कोहली बनायचं असेल तर त्याला सचिनची साथ पाहिजे, गायडन्स पाहिजे, त्याचबरोबर सेवागचे सल्ले पाहिजेत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट रोहित शर्मा सारखा मित्र पण त्याच्याजवळ असायला पाहिजे। मित्रांनो तसंच आपल्याला ट्रेडिंग कम्युनिटी जी आहे हे ॲटमॉस्फिअर जे आहे ते आपल्याला जॉईन करणं गरजेचं आहे। किती लोकांना आपली टेक्नॉलॉजी आवडली, म्हणजे बॅक टेस्टिंग रिपोर्ट वगैरे जे आहेत हे आवडले का? येस। सो या पद्धतीची टेक्नॉलॉजी जी आहे ही पण आपण काय करतोय याच्यामध्ये प्रोव्हाइड करतोय आणि सगळ्यांना आवडणारी गोष्ट ती म्हणजे काय की फंड, राइट। जर मित्रांनो माझं सिंपल म्हणणं आहे, मार्केट में पैसा बहुत है, निकालने वाला चाहिए। सो सिंपली फक्त आपल्याकडे 4% तरी महिन्याला आपण काय करू शकतोय, काढू शकतोय, तर फंड कितीही आपल्याला मिळू शकतोय। फंडिंग चॅलेंजेस जे आहेत हे आपण कंप्लीट करून फंड जो आहे हा अनलॉक करू शकतोय, राइट। आता एक्झॅक्टली बरेचसे लोक नवीन असतील, त्यांना यातल्या काही गोष्टी ज्या आहेत 70-80% गोष्टी कळाल्या, पण 10-20% गोष्टी कळाल्या नसतील, तर त्यांच्यासाठी काय आहे, तर जसं मित्रांनो इथं आपण बघू शकतोय आपला MIIT वर्कशॉप आहे। अगदी शेअर मार्केटच्या श पासून आपण चालू करणार। मार्केटमध्ये पार्टिसिपेट काय आहेत, 10 ते 20% गोष्टी समजल्या नसतील कारण की ह्या थोड्याशा ॲडव्हान्स आहेत। पण मित्रांनो तरी पण मी तुम्हाला हा वेबिनार करणं इन्सिस्ट का केलं, तर ऑलरेडी इथंपर्यंतचं नॉलेज येऊपर्यंतच मी ऑलरेडी बरेचसे लाखो रुपये घालवले होते आणि ऑन अँड ॲव्हरेज जे लोक आज वेबिनार बघतायत, जेव्हा ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या, हे लोक एक्सपिरियन्स आहेत, त्यांनी ऑलरेडी काय केलेलं आहे, ॲव्हरेज बघायला गेलं तर 1-1 लाख रुपये लॉस केलेला आहे। म्हणूनच आपल्याला सुरुवात करताना काय करायचं आहे, अगदी शेअर मार्केटच्या श पासून सुरुवात करायची आहे। पार्टिसिपेंट्स काय अगदी बेसिक जे आहे ते आपण पहिल्यांदा बघणार आहे। त्यानंतर पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग, तुमचं फायनान्शियल ब्लूप्रिंट कसं होईल, 100 करोडचा प्लॅन तुम्ही कशा पद्धतीने करू शकताय ते आपण याच्यामध्ये शिकणार आहे। त्याचबरोबर आपण फ्युचर ऑप्शन आणि टेक्निकल ॲनालिसिस पण काय करणार आहे या वर्कशॉपमध्ये शिकणार आहे। आता तसं बघायला गेलं तर हा जो वर्कशॉप आहे हा कुठेही गेलो तर हा सगळा काय करू शकतोय, आपण शिकू शकतोय। त्यासाठी फक्त इंडियन ट्रेडर्स अकॅडमीमध्येच आलं पाहिजे, नॉट नेसेसरी। हा वर्कशॉप तुम्हाला तुमच्या आजूबाजूला सगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवला जाईल। पण यानं आपल्याला इंट्राडेमध्ये पैसे मिळणार आहेत का, नाही। पण इंट्राडेमध्ये जर आपल्याला पैसे कमवायचे असतील तर आपल्याला काय शिकावं लागेल, तर हे मॉडेल जे आहे ॲडव्हान्स ट्रेडिंग मास्टरीचं हे शिकावं लागेल। त्यामध्ये आपल्याला पहिलं जे कॉन्सेप्ट आहे तो आहे स्मार्ट मनी कॉन्सेप्ट, म्हणजे SMC मध्ये मित्रांनो ज्यावेळेला ही स्ट्रॅटेजी शिकवली जाते, ओके, त्यावेळेला आपल्याला 50 ते 60% ॲक्युरेसी ऑलरेडी मिळालेली असते। त्यानंतर रिस्क रिवॉर्ड किती असतो, नियर अबाउट 1:4चा असतो। आणि हे झाल्यानंतर पुढच्या येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये आपण प्रॅक्टिस करून आपली ॲक्युरेसी जी आहे ही 80 to 90% पर्यंत आपण काय करू शकतोय, घेऊन जाऊ शकतोय मित्रांनो। त्यानंतर दुसरं मॉडेल आहे ते म्हणजे आता SMC जो आहे हा पण कुठे वापरू शकतोय, इक्विटी, कमोडिटी, करन्सी, क्रिप्टो ज्याचे चार्ट तयार होतात तिथं आपण याच्या 12 इन्स्टिट्यूशनल एंट्री मॉडेल बघणार आहे। म्हणजे पहिल्यांदा आपण काय बघतोय, मेंढी कशा पद्धतीने काम करते, म्हणजे रिटेल ट्रेडर काय करतात आणि इन्स्टिट्यूशनचे ब्लूप्रिंट कसे शोधायचे ते आपण या मॉडेलमध्ये बघतोय। आता दुसरं ॲडव्हान्स मॉडेल आहे ते म्हणजे ऑप्शन सेलिंग। किती लोकांना असं वाटतं की पगारासारखा पैसा
ऑप्शन्स ट्रेडिंगमधून मिळाला पाहिजे, त्यांच्यासाठी कुठली मेथड आहे तर ती आहे ऑप्शन सेलिंगची मेथड. जसं आपण एखादा गाळा घेतो किंवा ऑफिस घेतो आणि ते रेंटने देतो आणि त्याच्या टाईमच्या बदल्यात आपल्याला रेंट मिळत राहतो, त्याच पद्धतीने इथं आपण काय करतोय, ऑप्शन सेलिंगची मेथड जी आहे ती बघतोय. आपल्याला मोठ्या लेवलला यायचं आहे, प्रॉप डेस्कला यायचं आहे, तर आपल्याला काय करावं लागणार आहे, ऑप्शन सेलिंग जे आहे हेच करावं लागणार आहे. कारण की ज्या वेळेला आपण फंडेड अकाउंटवरती काम करतोय तिथं फक्त ऑप्शन सेलिंगच अवेलेबल असतं. त्यानंतर मित्रांनो, अतिशय एक्सक्लुझिव्ह जो वर्कशॉप आहे तो आहे आपला डेटा रीडिंगचा, ज्यामध्ये जसं आपण मगाशी काही स्किल बघितले, डे हाय काढणं, डे लो काढणं, साइडवेज मार्केट कधी होणार आहे हे आपण ह्या डेटा रीडिंगमध्ये बघणार आहे. याचं गुगल केलं किंवा सर्च केलं तरी सुद्धा कुठेही काहीही मिळणार नाही. का तर हा एक्सक्लुझिव्ह आपल्याकडेच अवेलेबल आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, जसं मगाशी डिस्कशन केलं की तुम्ही या वर्कशॉप नंतर स्वतः मॅन्युअल बॅक टेस्टिंगमध्ये एक्सपर्टाईज व्हाल, म्हणजे मार्केटचे जसे इंजिनियर होतात त्या पद्धतीने होणार. तुम्ही कोणीही स्ट्रॅटेजी दिली तर तुम्ही स्वतः हे व्हेरीफाय करू शकणार आहे. म्हणजे आज काय होतं की कुठला तरी यूट्यूबर सांगतो, कोणीतरी सांगतो की हे वापरून बघ, आणि आपण लगेच काय करतो, ते वापरायला चालू करतो आणि पैसे घालून नंतर लक्षात येतं अरे हे चालत नाही. पण तुम्ही एकदा हे बॅक टेस्टिंगमध्ये एक्सपर्टाईज झाला, ओके, तर तुम्ही काल्मर रेशो काय आहे हा कॅल्क्युलेट करू शकाल, ड्रॉडाऊन काय आहे हा कॅल्क्युलेट करू शकाल. आणि एकदा जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळाल्या तर एक तर काय होईल की तुम्ही ट्रेड करणार नाही जोपर्यंत तुमच्याकडे प्रॉफिटेबल स्ट्रॅटेजी येत नाही, किंवा जर ट्रेड केले तर तुम्ही काय होणार, प्रॉफिटेबल ट्रेडरच होणार. असं हे जे मॉडेल आहे हे सगळं आपण काय करणार आहे, याच्यामध्ये शिकणार आहे. बेसिक पासून सुरुवात करतोय तर हे ई बुक्स तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतात. स्विंग ट्रेडिंग आपण शिकणार आहे बेसिक पासून, त्यानंतर टेक्निकल ॲनालिसिस बघणार आहे. पहिल्यांदा आपण हे शिकणार की रिटेल ट्रेडर कोणत्या पद्धतीनं या प्राइस ॲक्शन वापरतो, आणि त्यानंतर ॲडव्हान्स लेवलला इन्स्टिट्यूशन कोणत्या लेवलनं प्राइस ॲक्शन बघतायत. हे दोन्ही मॉडेल जे आहे ते आपल्याला शिकणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण इथं बघतोय ऑप्शन सेलिंग जो आहे हा कशा पद्धतीनं केला पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, जसं की आपण बघितलं की एक आर्मी मॅन काय करतोय, गोळी घातल्यानंतर पण तो निवांत झोपू शकतोय, कारण की त्यांचा माइंडसेट जो आहे तो त्या पद्धतीने असतोय. तसंच आपण ॲज अ ट्रेडर आपला स्टॉप लॉस हिट होईल पण आपल्याला अजिबात पेन नाही होणार. किती लोकांना हे करायला आवडेल बघा, आपला स्टॉप लॉस हिट होईल पण आपल्याला सायकोलॉजिकल अजिबात त्रास नाही होणार, पेन नाही होणार. ओके, हे मॉडेल काय करतोय आपण याच्यामध्ये बघतोय. आता ॲडव्हान्सचे कॉन्सेप्ट बघायला गेलं तर SMC जो आहे, ॲडव्हान्सचा कॉन्सेप्ट जर बघायला गेला तर आपण इथं बघू शकतो SMC जो आहे हा 50,000ला ऑलरेडी मार्केटमध्ये शिकवला जातोय. ऑप्शन सेलिंग 50,000ला ऑलरेडी आम्ही शिकवलेला आहे. जर यूट्यूबला व्हिडिओ बघितला तर आपल्या यशदाच्या ऑडिटोरियममध्ये 200 लोकांपुढे ऑलरेडी 10 करोडनं ट्रेड करून सेम डे प्रॉफिट करून दाखवलं होतं आपण. त्यामध्ये पण आम्ही 50,000 फीज घेतली होती आणि त्यावेळेला पण ॲडमिशन झाले होते. ही गोष्ट आहे 2 वर्षापूर्वी. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी इम्प्रूव्हाइज झालेल्या आहेत. ओके, आता डेटा रीडिंग बघायला गेलं तर याची कॉस्ट जी आहे ती आहे 50,000 आणि मॅन्युअल बॅक टेस्टिंग ही प्राइजलेस आहे. याच्या बाबतीत प्राइजच लावता येणार नाही, कारण की हे जे मॉडेल आहे हे आहे कम्प्लिटली इन्स्टिट्यूशनला ज्या पद्धतीनं टेस्ट केले जातात तेच मॉडेल आपण काय करतोय इथं बघतोय. हे टोटल कॉन्सेप्ट जे आहेत हे 2 लाख प्लस व्हॅल्यूचे काय आहेत ऑलरेडी अवेलेबल आहेत. प्लस आपण याच्यामध्ये काय देणार आहे तर ट्रेन द ट्रेडर इंट्राडेसाठी लर्निंगचे हे 40 आवर्सचं ऑलरेडी ॲड करतोय. आणि हे टोटल सगळं पॅकेज जर बघायला गेलं तर फाउंडेशन बॅच जे आहे बेसिक ज्यामध्ये आपण शिकतोय तो आहे 45,000चा. ॲडव्हान्स कॉन्सेप्ट जे आहेत हे 2 लाख रुपयाचे आहेत. ई बुक जे आहेत हे 3,000चे आहेत. त्यानंतर व्हेरीफाईड सिस्टीम्स, यामध्ये 3 स्विंग ट्रेडिंगच्या सिस्टीम, 3 ऑप्शन सेलिंगच्या नॉन डायरेक्शनल 3 सिस्टीम आपण बघणार आहे. त्यानंतर डायरेक्शनलच्या 3 मेथड बघणार आहे आणि ऑप्शन बाईंगच्या 3 व्हेरीफाईड सिस्टीम आपण बघणार आहे. असे टोटल 12 व्हेरीफाईड सेटअप आपण काय करणार आहे बघणार आहे. त्याची कॉस्ट आहे 1,44,000. त्यानंतर लाईव्ह ट्रेडिंग फ्लोर, जर मित्रांनो तुम्ही पुण्यामध्ये आहात ओके तर तुम्हाला इथं लाईव्ह ट्रेडिंगचा ॲक्सेस जो आहे तो मिळणार आहे. आज बघायला गेलं तर कोणताही वर्कशॉप घेतला तर कोणीही लाईव्ह ट्रेडिंगमध्ये लाईव्ह मार्केटमध्ये शिकवत नाही. तर आपली हीच खासियत आहे की आपण इथं सगळ्या गोष्टी लाईव्ह मार्केटमध्ये काय करतोय शिकवतोय. आणि अल्गो ॲटोमेशन यामध्ये एक बेसिक मॉडेल ज्यामध्ये तुमच्या ट्रेडिंग व्ह्यूच्या अकाउंटमधून तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये कशा पद्धतीने ॲटोमॅटिक ऑर्डर
पंच होते हे मॉडेल पण आपण काय करतो याच्यामध्ये देतो. टोटल पॅकेज बघायला गेलं तर हे आहे 4,16,994 रुपयाचं. पण आता सध्या जे लोक माझ्याबरोबर पर्सनल कोचिंग किंवा अल्टिमेट मेंटॉरशिपसाठी येत आहेत, म्हणजे ज्यांचं कॅपिटल 5 लाख आणि अबव आहे, ते हाच वर्कशॉप 1,00,000 रुपये प्लस GST मध्ये काय करू शकतात, घेऊ शकतात. ओके. जर तुम्हाला हा वर्कशॉप घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या चॅट बॉक्समध्ये लगेच तुमचा मोबाईल नंबर ड्रॉप करा आणि तुमची सीट जी आहे ही बुक करा. कारण की हा जो आहे अल्टिमेट मेंटॉरशिप वर्कशॉप हा खूप एक्सक्लुझिव्ह आहे आणि ज्या लोकांना मार्केटमध्ये फुल टाइम काम करायचं आहे आणि मोठ्या कॅपिटलवरती काम करायचं आहे, प्रो ट्रेडर व्हायचं आहे, अशा लोकांसाठीच हा वर्कशॉप जो आहे तो आपण घेतोय. बरेचसे लोक जे आहेत यांना मार्केटमध्ये काम करायचं आहे पण सगळ्यांनाच ही फी देणं अफोर्डेबल आहे का, नाही, तर त्यांच्यासाठी काय ऑप्शन आहे, तर मित्रांनो त्यांच्यासाठी बॅचेसचा हा दुसरा ऑप्शन आहे. यामध्ये बॅचेस जे आहे या बॅचेस वीकेंडला होतात, म्हणजे थेरी सेशन जे आहेत हे सॅटर्डे संडे सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये आपल्या सेंटरला होतात किंवा ऑनलाईन मेथडमध्ये होतात. दोन्ही मॉडेल अवेलेबल आहेत. प्लस जर तुम्ही रजिस्ट्रेशन करताय इव्हिनिंग बॅच पण घेऊ शकता. इव्हिनिंग मध्ये पण संध्याकाळी 7:30 ते 9 या वेळेमध्ये होतात. त्यामध्ये आम्ही तुम्हाला याचबरोबर 20 दिवसाचा लाईव्ह ट्रेडिंग फ्लोअर ॲक्सेस जो आहे हा देतोय. पुण्यामध्ये असाल तर, जर पुण्याच्या बाहेर असाल तर तुम्ही ऑनलाईनमध्ये मिनिमम 3 महिने आमच्याबरोबर कनेक्ट असता लाईव्ह मार्केटमध्ये. त्याचबरोबर ज्या लोकांना सकाळी 9 ते 12 जॉईन करता येत नाही ते इव्हिनिंगच्या बॅचेसमध्ये आपल्या पार्टिसिपेट करू शकतात, जिथं आपण कमोडिटी और क्रिप्टो ट्रेड केले जातात आणि तिथला लाईव्ह मार्केटचा अनुभव जो आहे हा तुम्हाला मिळू शकतोय. आणि त्याचबरोबर आपलं जे ॲप आहे त्याच्यावरती 6 महिन्याचा ॲक्सेस तुम्हाला मिळतोय. म्हणजे टोटल बघायला गेलं तर ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस जे आहेत हे सेम पद्धतीने चालतात. सॅटर्डे और संडे और ऑनलाईन मध्ये बघतोय तर इव्हिनिंगच्या बॅचेस अवेलेबल आहेत, त्या पण तुम्ही घेऊ शकताय. पुण्यामध्ये असाल तर लाईव्ह ट्रेडिंग फ्लोअरला येऊ शकताय किंवा तुम्ही काय करू शकताय की ऑनलाईन झूम मध्ये 3 महिने शिकू शकताय. याच्या बाबतीत आणखीन जाणून घ्यायचं असेल तर तुमचा मोबाईल नंबर लगेच चॅट बॉक्समध्ये ड्रॉप करा. आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल आणि आणखीन डिटेल्स देतील. राईट. सो जर बघायला गेलं तर ट्रेडिंग ही जे असं फील्ड आहे ज्यामध्ये जर बघायला गेलं मित्रांनो, ट्रेडर ही अशी ॲबिलिटी आहे ज्यामध्ये आपल्याला टार्गेट येईल की स्टॉप लॉस येईल माहिती नाही, पण ते लोक काय करतात, डिसिजन घेतात. आता हे जे डिसिजन स्पॉटवरती घेणार आहेत त्यांच्यासाठी मी काही ऑफर देणार आहे. ती काय आहे तर जसं आपण डिस्कशन केलं की हा जो वर्कशॉप आहे याची फीज वर्थ किती आहे, 4 लाख रुपये आहे. पण 1-to-1 किंवा अल्टिमेट मेंटॉरशिपमध्ये आपण ही 1 लाख रुपीजला ऑफर करतोय. आणि जर हे बॅचेसमध्ये घेतोय तर याची कॉस्ट किती होते तर 50,000 रुपये होते. पण जे लोक स्पॉटवरती म्हणजे आता लगेच डिसिजन घेणार आहेत त्यांच्यासाठी काही खास ऑफर आहे. ती ऑफर म्हणजे काय की जर तुम्ही आत्ता लगेच पेमेंट करताय, चॅटबॉक्समध्ये तुमच्याकडे एक नंबर येतोय, त्या नंबरवरती तुम्ही गुगल पे किंवा आमच्या लिंकवरती पेमेंट करताय तर तुम्हाला हाच वर्कशॉप जो आहे हा फक्त 29,999 रुपयाला मिळणार आहे. म्हणजे यामध्ये बेसिक प्लस ॲडव्हान्स प्लस लाईव्ह ट्रेडिंगचा 3 महिन्याचा ऑनलाईनचा सेशन और ऑफलाईनचा 1 महिना आणि 2 महिने झूमचा सेशन असं सगळं काय आहे इन्क्लुडिंग पॅकेज आहे. जर तुम्ही फक्त ॲडव्हान्स कोर्स घेताय तर तुम्हाला 20,000 रुपीज मिळेल. त्याच्यामध्ये पण तुम्हाला बुकिंग अमाऊंट करण्यासाठी काय करायचं आहे, 3,000 रुपये जी अमाऊंट आहे ही काय करायची आहे, पेड करायची आहे आणि बुकिंग करायची आहे. ही ऑफर पुढच्या फक्त 15 मिनिटासाठी राहणार आहे. सो लगेच रजिस्ट्रेशन करा. काही डाऊट असेल तर चॅटबॉक्समध्ये तुम्ही विचारू शकताय. जसं की काही कॉमन क्वेश्चन असतात की सर आम्हाला तेवढा वेळ नाही मिळाला तर. मित्रांनो काही प्रॉब्लेम नाहीये. दर 2 आठवड्याच्या रेंजमध्ये आपल्या बॅचेस रिपीट होतात. तुम्ही काय करू शकताय, पुढच्या बॅचला विदाऊट एनी ॲडिशनल फीज पार्टिसिपेट करू शकताय. ओके. प्रत्येक सेशन जो आहे तो आपल्याकडे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये आपल्या ॲपवरती अवेलेबल आहे, त्यामुळे तुम्हाला लगेच समजू शकतोय. ओके. त्यानंतर काही कॉमन क्वेश्चनमध्ये असं वाटतं की मला हा खरंच सेशन समजेल नाही समजेल. मित्रांनो हा सेशन झाल्यानंतर 3 वेळा ऑनलाईन आणि 3 वेळा ऑफलाईन रिव्हिजन असते. त्याचबरोबर प्रत्येक बुधवारी आपण काय करतोय, एक रिव्ह्यू सेशन घेतोय. त्यामध्ये आमचे मेंटॉर्स तुमच्याबरोबर असणार आहेत प्लस रिलेशनशिप मॅनेजर असणार आहे. ते तुम्हाला काय करतील समजून सांग. सॅटर्डे संडेला जर तुम्हाला मित्रांनो सुट्टी नसेल तर मी असं म्हणेन की 1 दिवस सुट्टी काढून घ्या. कारण की आयुष्यभर जर काम करायचं नसेल तर ॲटलिस्ट 2 दिवसाची रजा घ्या. आपल्या लाईफमध्ये हे 40 तास लागणार आहेत आपल्याला हे सगळं स्किल घ्यायला. एकदा 40 तास आपण आपलं हे स्किल तयार केलं तर त्यानंतर हार्डली 5 मिनिटं लागत आहेत. बरोबर आहे का.
आज ना उद्या तर करायचंच आहे, तर आज का नाही करायचं? यस, कॉंग्रॅच्युलेशन्स राजेशजी, यांचं पेमेंट आलेलं आहे 3000 रुपये. त्याचा स्क्रीनशॉट सेम आमच्या त्या नंबरला पाठवून द्या, सो दॅट आमची टीम तुम्हाला मदत करेल. माझ्याशी पर्सनली बोलायचं असेल तर अगेन मी सांगेन, चॅटबॉक्समध्ये मोबाईल नंबर ड्रॉप करा, आमच्या टीमचा तुम्हाला कॉल येईल, त्यावेळेला सांगा की माझ्याशी कनेक्ट करून द्यायचं आहे, तो माझ्या शेड्यूलनुसार ते तुम्हाला कनेक्ट करून देतील. हे सगळं मराठीमधून होणार आहे का? येस मित्रांनो, हे सगळं मराठीमधून होतं आहे, त्याचबरोबर हिंदीमध्ये पण अवेलेबल आहे. क्रेडिट कार्डच्या लिंक्स पण अवेलेबल आहेत, त्या तुमच्या चॅटबॉक्समध्ये आहेत. क्रेडिट कार्डवरती पेमेंट करून तुम्ही 2 ते 3 इन्स्टॉलमेंटमध्ये हे कंप्लीट करू शकताय. ऑफिसला भेट द्यायची आहे तर मित्रांनो, पुण्यामध्ये आपले ऑलरेडी 2 ते 3 ऑफिसेस आहेत. तुम्ही चॅटबॉक्समध्ये नंबर ड्रॉप करा, तुम्हाला आमची टीम कॉन्टॅक्ट नंबर जो आहे आणि ऑफिसचा ॲड्रेस जो आहे तो शेअर करेल. जे आपलं हेड ऑफिस आहे ते नवले ब्रिजला आहे. जे आपलं हेड ऑफिस आहे हे पुण्यामध्ये नवले ब्रिजला आहे, एक्सेलो प्लाझा 601 मध्ये. येस, अजून काही क्वेश्चन असतील तर चॅटबॉक्समध्ये ड्रॉप करा, जेणेकरून मला आन्सर करता येतील. मित्रांनो, जर समजा मी पुण्यामध्ये उभा आहे आणि मी इथं उघड्या डोळ्याने मुंबई बघू शकतोय का? नाही बघू शकत, राईट. कारण की मला पहिल्यांदा काय करावं लागेल, इथून चांदणी चौकापर्यंत जावं लागेल, चांदणी चौकातून काय करावं लागेल, वाकडपर्यंत जावं लागेल, तेवढाच मार्ग मला दिसणार आहे. पण आपण या पद्धतीने गेलो तर काय होणार आहे, स्टेप वाईज आपण पुढे जाणार आहे. तुम्हाला क्लिअरिटी नसेल तरी मी असं म्हणेन की तुम्ही आत्ता रजिस्ट्रेशन करा, स्टेप वाईज सगळ्या गोष्टी काय होतील, क्लिअर होत जातील. ओके मित्रांनो, सिंपल आहे. उदाहरण घ्या, यूट्यूबवरती व्हिडिओ बघून आपण पाण्यामध्ये पोहायला शिकू शकतोय का? तो कॉन्फिडन्स नाही येणार, बरोबर आहे का? सेम वे जर तुम्ही काय करताय ट्रेडिंगच्या बाबतीत, ठीक आहे, सो सिंपल आहे की जर समजा आपल्याला मोठ्या कॅपिटलवरती ट्रेड करायचं आहे, ब्रोकरकडून ट्रेड करायचं आहे किंवा प्रॉपमध्ये काम करायचं आहे, तर काय पाहिजे, आपल्याकडे व्हेरीफाईड सिस्टीम पाहिजे आणि तुम्हाला तसा कॉन्फिडन्स देणारा व्यक्ती पाहिजे, बरोबर आहे का? तर समजा तुम्हाला ट्रेडिंग शिकायचं आहे, कोणाकडून शिकणार आहे, इन्व्हेस्टरकडून की ट्रेडरकडून? ऑब्विसली आहे, राईट. ॲपचा ॲक्सेस किती दिवस राहील, तर 6 महिने ॲपचा ॲक्सेस राहील, त्यानंतर तुम्ही ते रिन्यू करू शकताय. माझ्याबरोबर बसून ट्रेड करता येईल का? येस, तुम्ही इथं बसून ट्रेड करू शकताय, काही अडचण नाही आहे. आपल्या ऑफिसमध्ये किंवा झूमवरती ऑलरेडी दोन्ही याच्यामध्ये चालू असतात. मित्रांनो, बघायला गेलं तर हे जे नॉलेज आहे, पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग किंवा शेअर मार्केट कुठल्याही स्कूल, कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीमध्ये शिकवलं जात आहे का? नाही शिकवलं जात. म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, हे शिकायचं आहे, राईट. डेव्हलप कंट्रीजमध्ये ऑलरेडी 40% लोक इन्व्हेस्टमेंट करतात, पण इंडियामध्ये बघायला गेलं तर ॲक्टिव्हवर डायरेक्टली और इनडायरेक्टली बघायला गेलं तर हार्डली 8% लोक काय करतात, इन्व्हेस्टमेंट करतात. अजून आपल्याकडे भरपूर स्कोप आहे, ठीक आहे. एक कमेंट आहे की आत्ता शिकून काय उपयोग, आधी शिकायला पाहिलं. तर मित्रांनो, आजही बघायला गेलं तर कधीच लेट नाहीये, ठीक आहे. जब जागो तब सवेरा आपण म्हणू शकतोय. फीज खूप जास्त आहे, ओके. सो मित्रांनो, जो सिलेबस आपण दाखवलेला आहे, ठीक आहे, तो सगळा सिलेबस तुम्ही या प्राइसमध्ये कुठेही मिळत असेल मला दाखवून द्या आणि आमच्याकडून वर्कशॉप जो आहे तो फ्री घेऊन द्या, बरोबर आहे का? येस, माझं सिंपल म्हणणं आहे काय की 40 लाख रिटेल ट्रेडर म्हणतात की माझी ही स्ट्रॅटेजी चांगली आहे, ही चांगली आहे. मी काय म्हणतो, मी 40 लाख व्हेरीफाय केलेत का? नाही. माझं एकच म्हणणं आहे काय की मी या स्ट्रॅटेजीज वापरल्या आणि मला हा रिझल्ट आला, तोच रिझल्ट मी तुमच्याबरोबर काय करतोय, शेअर करतोय, राईट. आजही बघायला गेलं तर मार्केट आपल्याला किती कळतं, तर हार्डली 10% मार्केट कळतंय. येस येस मित्रांनो, वन्स अगेन थँक्यू सो मच. मी आत्ता इथं माझं बोलणं थांबवतोय. आय रिअली ॲप्रिशिएट युअर पेशन्स आणि टाईम. तुम्ही खूप इम्पॉर्टंट टाईम दिला, त्यासाठी मी सगळ्यांचा आभारी आहे. ज्या लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे सेम नंबरला स्क्रीनशॉट पाठवून द्या, जेणेकरून आमच्या टीमला कळेल की तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, ते तुम्हाला गाईड करतील. ओके, सो स्क्रीन जी आहे ही चालू आहे. ऑफर सेम पद्धतीने आहे, पुढचे 6 ते 7 मिनटं तुम्ही लगेच त्याचा रजिस्ट्रेशनचा बेनिफिट घेऊ शकताय. खाली दिलेल्या लिंकवरती कॉन्टॅक्ट करा किंवा तुमचा मोबाईल नंबर चॅटबॉक्समध्ये ड्रॉप करा, आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. वन्स अगेन थँक्यू सो मच मित्रांनो, तुमच्यामुळे मला माझी हॉबी परफॉर्म करता आली. सो थँक्यू सो मच. सी यू ऑन नेक्स्ट सेशन. थँक्यू. थांब, त्याला बोलवू ना, नाही प्ले होऊ देते. 6 मिनटं तसेच प्ले होणार आहेत.
हां काय आहे ट्रेनिंग जे आहे 150 ट्रेनिंगचं जॉब आहे. ओके तर ट्रेनिंग जर कम्प्लीट नाही झालं म्हणजे त्याने केलं आणि तर त्यातले $50 लॉक होतात. $50